ओके सो गुड मॉर्निंग, सॉरी, गुड इव्हिनिंग. म्हणजे ही सवय मला मॉर्निंगची लागलेली लाईटची. तर आजच्या सेशनमध्ये आपण नवीन टॉपिक चालू करणार होतो, तो म्हणजे हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र. नाही, इंडिया. महाराष्ट्र झाला आपला. ठीक आहे. त्याच्या अगोदर काही मुलांचे क्वेश्चन्स होते की सिलेबसच्या बद्दल. तर आजच्या सेशनमध्ये मी सिलेबस डिस्कस करणार आहे. राईट, पूर्ण पहिल्यापासून. त्याचबरोबर रेफरन्स बुक्स कोणते कोणते वापरायचे आणि स्ट्रॅटेजी कोणते, कारण द बेसिक पार्ट वी हॅव कवर्ड. बेसिक म्हणजे कोणता? हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र आपलं झालेलं आहे. राईट. त्याचबरोबर आणि काही जुन्या मुलांचं मराठी आणि इंग्लिश सुद्धा झालेलं आहे. ठीक आहे. तर एकूण किती स्टेजेस आपल्या परीक्षेच्या? दोन का तीन? इफ यू आर गोइंग टू प्रिपेअर फॉर PSI, मग किती स्टेप्स आहेत? तीन आहेत. चार पण म्हणेल. पहिली असते ती प्री एक्झाम, राईट, ज्याला आपण पूर्व परीक्षा म्हणतो. ही पूर्व परीक्षा किती मार्क्सची असते? किती क्वेश्चन्स असतात? 100 असतात, बरोबर. 100 पैकी एक लमसम पकडून चाला की 13 ते 14 प्रश्न तुम्हाला एका सब्जेक्टवर आहेत. मग सब्जेक्ट कोणते कोणते आहेत? पहिला आहे हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र आणि हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया दोन्ही सुद्धा, बरं का. त्यात दुसरा आहे जॉग्रफी. पण जॉग्रफीमध्ये जर तुम्ही वर्ल्ड जॉग्रफी करताय त्याचा काही फायदा होणार नाही. मग तुम्हाला जॉग्रफी कोणतं करायचं आहे? महाराष्ट्र. बरोबर. त्याचबरोबर भूगोल, तुम्हाला भारताचा पण थोडाफार माहिती पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ प्राकृतिक भूगोल, राईट. पण जास्त क्वेश्चन्स राज्यसेवेला येतात भारताच्या भूगोलावर. MPSC मध्ये जे कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या एक्झाम्स होतात ना, त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस कशा असतो? महाराष्ट्राच्या भूगोलावर. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी तुम्ही कोणतं बुक वापरताय पूर्वा? विच बुक डू यू रेफर फॉर जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र? AB सौदी. एकच बुक वापरायचं, AB सौदी, राईट. तेच बुक करायचं चांगलं. म्हणजे एक साधा रोल MPSCचा, इन्स्टेड ऑफ रिडिंग 10 डिफरंट बुक्स, रीड सेम बुक 10 टाइम्स. म्हणजे 10 वेगळी पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक चांगलं वाचायचं. तर मी आज रेफरन्स बुक्स पण सांगतोय तुम्हाला, सिलेबस पण डिस्कस करतोय. आता हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र माहिती आणि हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास बघताय तुम्ही आणि भारताचा इतिहास सुद्धा पाहताय. पण भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला प्राचीन भारत इतिहास नाही, मध्ययुगीन भारत इतिहास नाहीये. मग तुम्हाला कोणता इतिहास आहे? फक्त आधुनिक भारत इतिहास. मग आधुनिक भारत इतिहास जर मी म्हटलं तर तो सुरुवात कुठून होतो, एंड कुठपर्यंत होतो? काय कल्पना आहे का तुम्हाला? त्याची सुरुवात होते 1857 पासून, राईट. एंड कुठपर्यंत होतो? 1947. 1947 म्हणजे कधी? वेन इंडिया बिकेम अन इंडिपेंडंट कंट्री, बरोबर. आणि 1857चा उठाव म्हणजेच काय? की 1857चा उठाव झाला त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाऊन सत्ता कुणाची आली? राणीची सत्ता आली. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ब्रिटनच्या राजघराण्याची सत्ता आली. तो कालखंड, ते 1947चा कालखंड. याच्यामध्ये कोणते कोणते घटनात्मक बदल झाले या सगळ्यांची चर्चा त्याच्यामध्ये तुम्हाला नीट करावी लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यासाठी तुम्हाला म्हणलं की भारताचा इतिहास करायचं म्हटलं म्हणजे तुम्ही हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया वाचताय, त्याच्यामध्ये राजकीय इतिहास पण आला, सामाजिक इतिहास पण आला, धार्मिक इतिहास सुद्धा आला, राईट. आता सामाजिक इतिहास म्हटल्यानंतर त्यात कोण आले? सगळे समाज सुधारक आले. मग राजा राम मोहन रॉय हे काय महाराष्ट्रातील होते का? नाही. तर तुम्हाला राजा राम मोहन रॉय माहिती, पंडित ईश्वर चंद्र विद्यासागर माहिती पाहिजेत. म्हणजे ऑल इंडिया लेवलवरचे जे काही समाज सुधारक होते, आर्य समाज असेल, बरोबर. आर्य समाज हे ज्याच्या काही शाखा लाहोरला होत्या, काही पुण्यामध्ये होत्या, सॉरी मुंबईमध्ये होत्या. म्हणजे सुरुवात आर्य समाजाची मुंबईमध्ये झाली, हे आपण महाराष्ट्राचा इतिहास पाहताना पाहिलेलं आहे. पण नंतर त्यांच्या शाखा पंजाबमध्ये पण उघडल्या गेल्या होत्या. मग आर्य समाज असेल, ब्राह्मो समाज असेल, म्हणजे भारताच्या बाबतीत झालेल्या रिलिजियस चळवळींचा इतिहास, सामाजिक समतेचा इतिहास. मग सामाजिक समता म्हणजेच काय? तर भारताला सगळ्यात मोठी कीड लागली ते म्हणजे जाती व्यवस्थेची. मग जसं तुम्ही आता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पाहिलं की छत्रपती सॉरी शाहू फुले आंबेडकरांचा इतिहास आपण पाहिला, तसाच सामाजिक सुधारणेचा इतिहास तुम्हाला कुठला आहे? भारताचा सुद्धा आहे. येते लक्षात लक्षात. उदाहरणार्थ आपण शेवटचा काही पार्ट आहे ना, महाराष्ट्रातील शिक्षणाची चळवळ पाहिली, एज्युकेशनल मुवमेंट इन महाराष्ट्र पाहिला, आठवते का? त्याचप्रमाणे तुम्हाला सेम वे तुम्हाला भारताच्या शैक्षणिक इतिहास पण माहिती पाहिजे. उदाहरणार्थ 1854चा उडचा खलिता माहिती पाहिजे.
त्याच्या अगोदर 1835चा लॉर्ड मेकॉलेचा झिरपचा शिक्षण सिद्धांत माहिती पाहिजे. आणि इंग्रजी शिक्षण विरुद्ध मातृभाषा शिक्षण याच्यामधला संघर्ष तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यावर क्वेश्चन्स परीक्षेला येतात. मी फक्त थोडक्यात सांगतोय. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला क्रांतिकारकांचा इतिहास माहिती पाहिजे, बरोबर, म्हणजे इतिहास फक्त एक पार्ट नाहीये. मग इतिहास म्हणजे फक्त असं नाही इंग्रज आले, इंग्रजांनी भारताची लूट केली, राईट, कच्चा माल इकडचा तिकडे याला पक्का केला, पक्का इथं आणून विकला, एवढाच नाही. तो झाला भारताचा आर्थिक इतिहास. म्हणजे इतिहास सब्जेक्ट इट हॅज गॉट डिफरंट अँगल्स. तो सामाजिक इतिहास पाहिजे, राजकीय इतिहास माहिती पाहिजे, धार्मिक इतिहास सुद्धा आला त्याच्यामध्ये. उदाहरणार्थ जेव्हा ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये आले तेव्हा ते डायरेक्ट म्हणायचे की तुम्ही लोक रानटी आहात, यू आर अनसिव्हिलाइज्ड पीपल, आणि वी पीपल हॅव कम हिअर टू मेक यू सिव्हिलाइज्ड. म्हणजे तुम्हाला सुसंस्कृत बनवायला आम्ही तुमच्या देशामध्ये आलेलो आहे. म्हणजे ते असं म्हणायचं की इट इज व्हाईट्स मॅन बर्डन. व्हाईट्स मॅन बर्डन म्हणजे काय? देवानं आमच्यावर दिलेलं ते ओझं आहे. तिथे लक्षात. आणि ते ओझं काय की तुमच्यासारख्या रानटी लोकांना काय करायचंय? सुसंस्कृत बनवायचंय. म्हणजे कुठं ना कुठं धार्मिक तेढ सुद्धा त्याच्यामध्ये होती. पहिल्यांदा आल्यानंतर ख्रिश्चन विरुद्ध हिंदू होते, राईट. त्याच्यानंतर मुस्लिम विरुद्ध हिंदू झालं, आणि त्याचा शेवट झाला तो भारताची फाळणी झाली दोन देशांमध्ये, इंडिया अँड पाकिस्तान, बरोबर. म्हणजे धार्मिक इतिहास पण त्याच्यात आला, सामाजिक इतिहास पण आला, राईट. राजकीय इतिहासामध्ये मग तुम्ही पाहताय की ब्रिटिशर्स केम टू इंडिया फॉर द सेक ऑफ ट्रेडिंग. म्हणजे भारतामध्ये त्यांचा उद्देश येण्याचा काय होता? व्यापार करणे सुरुवातीला. पण त्यांना असं कळलं व्यापार करायला आलो आपण, पण आपल्याला व्यापाराच्या सुविधा चांगल्या तेव्हाच मिळतील जेव्हा आपल्या राजा कंट्रोलमध्ये असेल. मग राजा कंट्रोलमध्ये कसं राहील? तर आपल्याकडे सत्ता पाहिजे. मग सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा डिवाइड अँड रूल, म्हणजेच काय, तोडा आणि फोडा नाही, फोडा आणि राज्य करा. म्हणजे लोक तुमच्या दोघींच्यात भांडण लावायचं पूर्वाने, आणि मग स्वतः फायदा करून घ्यायचा. अशा प्रकारे त्यांनी केला. हा राजकीय इतिहास झाला, राईट. म्हणजे त्यांनी सुरुवातीला त्यांचा संघर्ष फ्रेंच लोकांच्या बरोबर झाला, हॉलंडचे डच होते त्यांच्याशी झाला, पोर्तुगीजांशी झाला संघर्ष ब्रिटिशांचा. नंतर त्यांचा संघर्ष भारतातील ज्या राजे राजवाडे त्यांच्याशी झाला, बरोबर. अयोध्येचं म्हणजे अवधचा नवाब असेल. त्यांच्यानंतर फायनली जे झालं ते आपण म्हणतो की त्यांनी डायरेक्ट दिल्ली काबीज केली. आणि 1818 मध्ये सर्वात प्रबळ सत्ता त्यांची होती विरोधात, ती म्हणजे मराठ्यांची. मराठ्यांची सत्ता पण त्यांनी काबीज केली. कुणी? ब्रिटिशांनी. हा झाला राजकीय इतिहास. मग त्या राजकीय इतिहासामध्ये त्या लोकांनी कोणत्या कोणत्या प्रकारच्या सुधारणा भारताला दिल्या. मग त्याच्यानंतर आपण म्हणतो की 1909चा, म्हणजे 1893 पासून कायदे चालू झाले, घटनात्मक सुधारणांचे कायदे. 1893चा कायदा, नंतर 1909चा मोर्ले मिंटो ऍक्ट, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट, नंतर 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, आणि फायनली 1947चा स्वतंत्र भारताचा कायदा. एवढे सगळे कायदे टप्प्याटप्प्याने त्यांनी केले. आणि हा म्हणतो आपण भारताचा राजकीय इतिहास. म्हणजे याच्यामध्ये राजकीय सत्ता संपादन करण्यासाठी ज्या ज्या लोकांशी त्यांना संघर्ष करावा लागला त्या सगळ्याचा इतिहास त्याच्यामध्ये आहे. मग याच्यामध्ये लॉर्ड डलहौसीचं खालसा धोरण पण आहे. माहिती आहे ना खालसा धोरण म्हणजेच काय? समजा एखाद्या राजाचा मुलगा नसेल तर त्या राजा मेल्यानंतर पूर्ण सरकार कुणाच्या ताब्यात द्यायची? सत्ता इंग्रजांच्या ताब्यात द्यायची. याला आपण काय म्हणतो? कसला? खालसा धोरण. म्हणजे संस्थान लॅप्स होऊन जायचे. मग तो पण आपण म्हणतो की मैं मेरी झाशी नाही दोंगी. कोण म्हटलं? राणी लक्ष्मीबाई म्हटलं ना. मग त्यांचं संस्थानासाठी लढत होत्या त्या. झाशी संस्थान खालचं झालं होतं. मग हा झाला राजकीय इतिहास. सांगायचा उद्देश काय? जसं तुम्हाला भारताचा सामाजिक इतिहास आहे, सामाजिक इतिहासामध्ये मग तो चळवळी आल्या, पूर्ण जाती व्यवस्थेच्या, धर्मव्यवस्थेच्या चळवळी आल्या. त्यानंतर शिक्षणाचा सुद्धा वेगळा इतिहास आहे. म्हणजे ज्यावेळेस ब्रिटिश लोक भारतामध्ये आले त्यांचं असं म्हणणं होतं, म्हणजे सत्ता संपादन केल्यानंतर इंग्रज आहे, म्हणजे जर आपण काय म्हणतो एखादा माणूस खूप जास्त इंग्रजी बोलत असेल आपण तो काय इंग्राजळेला इंग्राजळ म्हणजे काय जाते काय म्हणतात इंग्राजळेला म्हणजेच काय? मराठीच माणूस आहे पण खूप इंग्रजी बोलतो, म्हणजे गावाकडे असे टोमणे मारतात. तसा वर्ग त्यांना पाहिजे होता. कुणाला? ब्रिटिशांना. ते रंगाने काळा पण आपल्या गुणाने गोरा, म्हणजे थोडक्यात ब्रिटिश. गुणाने म्हणजे तसा गोरा नाही, गुणाने इन द सेन्स की त्याचे विचार तसे असतील. तो इंग्रजी भाषा बोलेल, इंग्रजी भाषा लिहिल, इंग्रजीच कपडे वापरेल, आमच्याच परकीय माल आम्ही जो काय आणतोय त्याचा तो कस्टमर होईल. अशा प्रकारे त्यांना वर्ग तयार करायचा होता.
मग त्याच्यासाठी 1835 मध्ये लॉर्ड मेकॉले यांनी सिद्धांत मांडला की भारताला शिक्षण प्रणाली असावी ती इंग्रजीमधून, कशामध्ये, म्हणजे तुम्हाला हायर एज्युकेशन कशा दिलं जावं, इंग्लिश भाषेमध्ये. उद्देश काय होता की एक वेगळी पिढी तयार होईल आणि ती पिढी काय करेल, इंग्रजी भाषा बोलेल. मग त्याला क्लर्क, ज्याला आपण कारकून पाहिजे कारकून तयार करणं हा एक उद्देश होता. आणि दुसरा महत्वाचा उद्देश होता की ही एक मोठी बाजारपेठ तयार होईल. बाजारपेठ म्हणजेच काय, मोठं मार्केट तयार होईल. हे लोक काय करतील, आमच्या वस्तू काय करतील, परचेस करतील. म्हणजे रंगाने काळा परंतु त्या उद्देशाने गोरा असा असा वर्ग तयार करायचा, हा उद्देश ठेवून लॉर्ड मेकलचा सिद्धांत होता की तुम्ही या लोकांना इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात करा. मग त्याला विरोध होता. मग त्याला पौरात्य आणि पाश्चिमात्य शिक्षण प्रणाली असा एक संघर्ष म्हणतो आपण. हा बऱ्याच वर्ष चालला. त्याच्यानंतर सुधारणा झाली 1854 मध्ये वुड्सचा खलिता आला. वुड्स एक इंग्रज ब्रिटिश अधिकारी होता, त्याचा खलिता आला. पण त्याच्या आधी ज्यावेळेस भारतीय लोकांना आपल्या संस्कृतीचा खूप आदर होता, ते काय म्हणायचे, सॉरी मी फक्त एक इतिहास सांगतो तुम्हाला थोडक्यात, जनरल जनरल एक आवाक आहे म्हणून. त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे रामायण आहेत, महाभारत आहे, वेद आहेत 4, उपनिषेद आहेत, आणि आमच्याकडे भारतातल्या सगळ्यात जगातल्या सगळ्यात जुन्या युनिव्हर्सिटीज होत्या, नालंदा आणि तक्षशिला. तुम्ही कोण आहेत आता आलेले माकडं, असं त्यांना वाटायचं. तर तो लॉर्ड मेकॉले म्हटला होता, भारतात सगळं साहित्य एका बाजूला आणि आमची 2 कपाट, एक कपाट बस झालं म्हणे तुम्हाला. म्हणजे द बुक शेल्फ ऑफ इंग्लिश बुक्स इज इक्वल इनफ टू ऑल युअर वैदिक लिटरेचर. त्याच्यात जे नाही ते आमच्याकडे, मग तुम्ही आम्हाला फॉलो करा. म्हणजे एक तर मला जर तुम्हाला कमी दाखवायचं असेल तर काय करावं लागेल, मी कसा श्रेष्ठ आहे दाखवणार मी तुम्हाला. हाऊ आय एम सुपेरियर टू यू. म्हणजे भारतीय कल्चर ग्रेट होतं, परंतु ते कल्चर ग्रेट आहे हे मान्य करा इंग्रज तयारच नव्हते. ते सांगायचे नाही तुम्ही आमच्यापेक्षा कमी आहेत, आम्ही वंशाने श्रेष्ठ आहेत, वर्णाने श्रेष्ठ आहेत, शिक्षणाने श्रेष्ठ आहेत, आम्ही पुढारलेले आहेत आणि तुम्ही गुलाम आहेत. इनडायरेक्ट मेसेज होता. म्हणजे एखाद्याला गुलामी ठेवायचा असेल तर तो गुलाम आहे हे त्याला परत परत सांगणे, मग तो गुलामीत राहतो. मग तुम्ही ते ऐकलं असेल, पाहिलं असेल ना, एखादा हत्ती असतो, हत्तीच्या पायाला छोटा दोरखंड बांधलेला असतो, राईट, मोठा हत्ती छोटा दोरखंड आहे, पण तो तोडायची डेअरिंग कधीच करत नाही का, पाहिलंय का, छोट्या खुटीला बांधलेला असतो, का नाही करत, पायाला लागतं. कारण त्याला सवय लागलेली असते लहानपणीपासून की मी ह्या खुटीला मला मालकाने बांधलंय, मी प्रयत्न केला नाही सुटलो. आता तो मोठा झालाय पण त्याच्या मनात ते बसलंय की मी नाही करू शकत, मला नाही जमणार. मग तशा प्रकारे गुलामी मानसिकता निर्माण करणे, आणि तो करण्याचा एकच मार्ग, तुम्ही आमच्यापेक्षा कसे कनिष्ठ आहात आणि आम्ही तुमच्यापेक्षा कसे वरिष्ठ आहोत हे परत परत सांगणे. मग एका न्यूजपेपरमध्ये म्हणजे भारतीय मासं चित्र असलेलं होतं की निम्मा माणूस आणि निम्मा गोरीला. गोरीला माहिती आहे, वानर ज्याला आपण माकड म्हणतो. आणि ते चित्र पाहिल्यानंतर बऱ्याच भारतीयांचा खूप तिळपापड झाला, तुम्ही अशा प्रकारे कसं केलं. तर त्यावेळेस ते म्हटले होते, ते स्टेटमेंट होतं नंतर, की तुम्ही असेच रानटे लोक आहेत, यांच्यासारखेच, तुम्हाला सुधारायला आम्ही इथं आलोय. म्हणून आम्ही तुम्हाला एकदम स्वातंत्र्य नाही देऊ शकत. जेव्हा आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली 1885ला, तर 2 गट पडले होते, एक मवाळ आणि एक जहाल. आपलं बोलणं झालं आठवते ना, 1885 ते 1905, दिस पिरियड वॉज डॉमिनेटेड बाय मॉडरेट लीडर्स. तर त्यांचं असं म्हणणं होतं की इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग ॲग्रेशन मुवमेंट प्रोटेस्ट, वी विल राईट अ लेटर टू ब्रिटिश ऑफिसर्स की आमचं हे काम करा ते काम करा, राईट. म्हणजे आणि त्याच्यानंतरची जी मुवमेंट होती ती कशी होती, टिळकांची, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पण तरी सुद्धा ही मानसिकता कुठेतरी बिंबवली गेली होती लोकांच्या मनावर, म्हणजे मवाळ्यांच्या मनावर, की तुम्ही आमच्याशी नाही लढू शकत. त्याच्यामुळं तुम्ही अर्ध विनंत्या करा, टप्प्याटप्प्याने आम्हाला तुम्हाला आम्ही राज्य घटनेस्वरूपी घटनात्मक त्याला आपण हप्ते देऊ. मग तो हप्ता म्हणजेच काय होतं, 1893चा कायदा, 1909चा कायदा, तुम्हाला काहीच माहिती नाही, मला माहिती आहे. तुम्ही ऐका फक्त, मी नंतर तुमच्या लक्षात येईल. 1919चा कायदा, की टप्प्याटप्प्याने देऊ तुम्हाला, कारण तुम्हाला एकदम दिलं तर तुम्हाला पचणार नाही, कळतंय. मग ते म्हणायचे तुम्हाला जर एकदम स्वतंत्र दिलं ना तर तुमच्यात राज्यात एवढे भरपूर आहेत, तुमच्यात परत अनार्की म्हणजे ज्याला आपण अराजकता निर्माण होईल. त्याच्यामुळे आम्ही देऊ तुम्हाला पण टप्प्याटप्प्याने देऊ, अशा प्रकारे त्यांचं धोरण होतं.
हा झाला भारताचा राजकीय इतिहास. मग टप्पे टप्पे कोणते झाले त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की याच्याच बरोबर नंतर एक क्रांतिकारी चळवळ उदयाला आली की ब्रिटिश लोकांना काय करायचं, मारायचं, कारण ही आपल्या घरात घुसलेत. मग ते आपण त्यांना क्रांतिकारी म्हणतो, त्यांना ते बघा, त्यांना बागी म्हणजे, बागी म्हणजे काय, देशद्रोही, आतंकवादी. म्हणजे शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे आपल्यासाठी कोण आहेत, क्रांतिकारक आहेत. पण त्यांच्यासाठी ते बागी, ते बागी म्हणजेच काय, जे राजाशी द्रोह करतात ते. मग त्यांना फाशी दिली हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे क्रांतिकारी असेल, राजकीय, एका बाजूला राजकीय चाललेली राजकीय चळवळ असेल, राजकीय चळवळ कोणती, काँग्रेसची, जहाल आणि मावळ्यांची. मग त्याच्यात गांधीयुग माहिती आपल्याला, टिळक युग माहिती, टिळक युग संपलं तर गांधीयुग आलं. गांधीयुग पर भारत स्वतंत्र मिळाल्यानंतर गांधीच्या मृत्यूनंतर संपलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकात गुंतलेल्या आहेत. म्हणजे यू कॅनॉट सेपरेट आर्थिक इतिहास फ्रॉम राजकीय इतिहास. आणि राजकीय इतिहास रिलेटेड विथ रिलिजियस इतिहास. कारण तुम्ही कमी वंशाचे आहात, खालच्या वंश, आम्ही वरच्या वंशाचे, हे परत परत सांगून त्यांच्यावर राज्य करणे, गुलामी मानसिकता निर्माण करणे, या सगळ्या गोष्टी एकात गुंतलेल्या आहेत. म्हणून इतिहासाचा अभ्यास करताना असाच करायचा. म्हणजे तुम्ही वाचलं की हा, हे भारताचा सामाजिक इतिहास अभ्यासते, तर सामाजिक इतिहास अभ्यासताना तुम्हाला राजकीय इतिहास पण माहिती पाहिजे. म्हणून अभ्यास करताना आहे ना, कालखंडाने करायचा असतो, ते आपण करणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे, समजलं, काय समजलं, की इतिहासाचे वेगवेगळे आस्पेक्ट्स असतात. कोणता इतिहास म्हणलं, आर्थिक इतिहास, राजकीय इतिहास, धार्मिक इतिहास, सामाजिक इतिहास. कळलं या. आणि आंतरराष्ट्रीय इतिहास नावाचा प्रकार आपल्याला नव्हता, कारण आपल्याकडे स्वतःचं स्वराज्यच नव्हतं. येते लक्षात. म्हणजे 1914 ते 19 दरम्यान झालेलं पहिलं महायुद्ध असेल, किंवा 1919 ते 1945 दरम्यान दुसरं महायुद्ध असेल, सगळा भारताच्या बाजूने रोल प्ले कोण करत होतो, ब्रिटिश करत होते. सो इंडियन्स हॅड नो राईट टू से एनिथिंग अबाउट इंटरनॅशनल अफेअर्स. तर यावर तुम्हाला किती क्वेश्चन्स असतात, 13 ते 14. आणि किती जर अभ्यास केला बरोबर किती येतात, 7 ते 8. म्हणून इतिहासला जास्त डोकेफोड करायची नाही. ठीक आहे, इतिहास कळला, समजला इतिहास तुमचा. म्हणजे हा वाका सांगितला तुम्हाला. मग याच्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावर तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन्स असतील. किती, 3 ते 4. भारताच्या इतिहासावर तुम्हाला त्याच्यातले त्याच्यात आधुनिक भारतामध्ये काय काय असं बघा, समाज, ज्याला आपण सामाजिक चळवळी म्हणतो, क्रांतिकारी चळवळी म्हणतो, वृत्तपत्र, विविध कायदे, आणि 1857च्या उठावातले कारणे, परिणाम, कुणाची इन्व्हॉल्वमेंट, एवढं चांगलं करा, 10 1 मार्क पडून जातात आरामात. ठीक आहे. पुढचा जो सब्जेक्ट आहे ना, तो आहे जॉग्रफी. जॉग्रफीसाठी काय वाचायचं, ए बी सौदी. पण ए बी सौदी जर एखाद्या कळत नसेल तर त्याने पाठ्यपुस्तक वाचलं तरी चालतील. पाठ्यपुस्तक माहिती आहे तुम्हाला, समजा आता आपण 11वीच्या याच्यासाठी कोणतं पुस्तक वाचलं, सॉरी, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आपण 11वीचा इतिहास वाचलं, त्यातून आपला बऱ्यापैकी महाराष्ट्राचा इतिहास कव्हर झाला. मग तो इतिहासाचे तुम्ही एक्स्ट्रा 2 मार्क मिळवण्यासाठी जर तुम्ही परत गाठाळ आणि किंवा अनिल कठारे वाचताय, 1 2 मार्क वाढतील एवढं पुस्तक वाचून. मग माझं असं म्हणणं आहे, एवढं पुस्तक वाचून जर 2 मार्क वाढतात, त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी करून 5 6 मार्क वाढवून आपण. म्हणून माझं असं वैयक्तिक मत आहे, जर तुम्ही आता सुरुवातीला प्रयत्न करताय आणि जर तुमचं टार्गेट असेल येणारी परीक्षा नोव्हेंबरची, तर 11वीचा इतिहास बास झाला. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी 11वीचं पुस्तक बास झालं. त्याच्यानंतर आधुनिक भारत इतिहास जे मी तुम्हाला सांगाल तेवढंच करा. त्या पद्धतीने मी पीपीट्या बनवलेल्या आहेत सगळ्या, त्याच्या बाहेरचं काही येणार नाही. आणि आलं तर मग ते कुणालाच येणार नाही. समजलं ना, कारण काही क्वेश्चन तसेच असतात. दुसरा महत्वाचा सब्जेक्ट म्हणतो जॉग्रफी. जॉग्रफीसाठी तुम्हाला, इफ यू आर गोइंग टू प्रिपेअर फॉर हिस्ट्री ऑफ, सॉरी, राज्यसेवेची तयारी करणार असाल तुम्ही, राज्यसेवा म्हणजेच काय, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, जाऊ नका चुकून, पण लगेच पहिले हातात घ्या कंबाईनची एखादी पोस्ट, मग तिकडे जा. तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं राहणार आहे ते म्हणजे तुमची पाठ्यपुस्तकं चांगली पाहिजेत. त्याच्यामध्ये 11वीचं एक ना एनसीईआरटीचं बुक आहे, फिजिकल जॉग्राफी ऑफ इंडिया. खूप छान बुक आहे. माझ्याकडे तर नोट्स आहेत, मी तुम्हाला देईन. पण नोट्सचा फायदा होत नाही, मी सांगतो. कारण नोट्स काढताना ती व्यक्ती काय करते, स्वतःच्या डोक्याने काढते. सपोज हे मी पुस्तक आहे, जस्ट अ सेकंड, सपोज हे बुक आहे, राईट, हे बुक आहे, हे बुक मी वाचले, हे पेपर आहे पण मी समजा बुक आहे. तर हे मी वाचले, आणि वाचल्यानंतर मला काहीतरी महत्वाचं याच्यावर सापडलं, तर ते मी काय करतोय, अंडरलाईन करतोय, हायलाईट करतोय.
आणि ते समजून ओमजून मी माझ्या नोट्स काढतोय. आता समजा हे पेपर मी वाचला, या पेपर या बुक्स मधले या पेजवरचे मला 4 पॉइंट्स माहिती नाहीत. सेम बुक इज बिंग रिटन बाय निकिता, रेड बाय निकिता. वाईल रिडिंग तिला असं वाटलं की ऑल थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. मग निकिता सगळंच लिहिते. मग निकिताच्या नोट्स मी वाचून चालेल का रे? किंवा माझ्या नोट्स निकिताने वाचून चालेल का? कारण मी माझ्या लेवलने नोट्स काढल्या की ज्या गोष्टी एक्झाम ओरिएंटेड मला महत्वाच्या वाटतात त्या मी हायलाईट केल्या, मला माहिती नसलेल्या मी लिहिल्या आणि मी ते वाचतोय. तुम्हाला सगळंच माहिती नाही तर म्हणून कधी सुद्धा नोट्स काढताना स्वतःच्या काढायच्या, कुणाच्या नोट्स कॉपी करायच्या नाहीत. माझ्या आहेत मी तुम्हाला दिले, तुम्हाला काही कळणार नाही. कारण मी एखादं पुस्तक समजा नोट्स कसं काढायचे हे पण सांगतो. एखादं पुस्तक वाचल्या वाचल्या मुलांची काय असतं नोट्स काढायची. पहिल्यांदा पुस्तक वाचायचं, रीड द बुक रॅन्डम इन अ रॅन्डम मॅनर फॉर एन्जॉयमेंट. म्हणजे आनंद म्हणजे नाही का फक्त भारताचा इतिहास मला समजून घ्यायचा म्हणून मी वाचते. त्याच्यामध्ये कोणता गव्हर्नर जनरल होता आणि त्यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं असल्या भानगडीत पहिल्या रिडिंगला तरी पडायचं नाही. काहीच फायदा नाही त्याचा तुम्हाला. समजा लॉर्ड डलहौसी होता, लॉर्ड डलहौसीने रेल्वेची सुरुवात केली, त्याच्यानंतर तार यंत्रणा टाकली, पोस्टाची सुरुवात केली, राईट. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण पेपरला ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम हिस्ट्री वाचताय, फर्स्ट टाइम साठी सांगतोय मी, समजा तुमचं वाचून झालं असेल तर नोट्स काढा. पण पहिल्यांदा वाचताना असं आपण होतं गोष्ट वाचतोय तसा इतिहास वाचायचा. मग उदाहरणार्थ महात्मा फुलेंचा एखादा चॅप्टर असेल तर समजून घ्या महात्मा फुले कोण होते, त्यांचं कार्य काय. मग नंतर चेक करा, हा महात्मा फुल्यांनी मुलांची शाळा कुठे चालू केली कधी, नंतर तर अंडरलाईन करा. मग तिसऱ्या रिडिंगला तुम्ही नोट्स काढले पाहिजे. कोणत्या रिडिंगला? तिसऱ्या. पहिली रिडिंग कशी पाहिजे? रॅन्डम, इन ऑर्डर टू अंडरस्टँड द कॉन्टेंट, की कशाबद्दल हे समजून घ्यायचं. दुसरं असतं थोडं एक्झाम ओरिएंटेड, त्याच्यामध्ये तुम्ही हायलाईट करायचं गोष्टी. पेन घ्यायचा, पेन नसतो हायलाइटर नावाचा एक प्रकार असतो, असतो ना कसला तो लाईट कलरचा, तो घ्यायचा. मग हा मला हे नाही माहिती, सो आय विल हायलाइट इट, राईट. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार येतो तिसरा, त्याच्यानंतर तुम्ही एक बुक घेता, तुमच्याबरोबर नोटबुक घेता आणि मी जी गोष्ट हायलाइट केलंय ती मी परत थर्ड टाइमला वाचताना जर माझ्या लक्षात राहत नाही ना, देन आय एम गोइंग टू राईट इट डाऊन. बट इन्स्टेड ऑफ रायटिंग डाऊन एव्हरीथिंग यू शुड बी एबल टू आयडेंटिफाय व्हॉट इज इम्पॉर्टंट अँड व्हॉट इज लेस इम्पॉर्टंट, व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, व्हॉट इज लेस इम्पॉर्टंट. हे कळलं देन लाईफ बिकम्स इझी. मग तो सब्जेक्ट समजायला सुरुवात होते. मग ते कधी कळतं? एखादी गोष्ट, एखादा टॉपिक, एखादी फॅक्ट महत्वाची किंवा कमी महत्वाची कसं कळतं पूर्वा? वाचल्यानंतर. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर अनालिसिस केल्यानंतर, म्हणजे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर प्लेस तुम्ही अनालिसिस करता तर तुम्हाला गोष्टी कळतात. मग ते मिळतं का बाजारात का नाही मिळत? मिळतं, सगळं मिळतं. शोधलं तर देव पण सापडतो. कुणाला सापडलं विचारू नका, कुणाला सापडण्यापर्यंत मी सांगतोय उदाहरण फक्त. म्हणजे शोधलं तर सगळं सापडतं. तर तुम्हाला बुक्स आहेत मार्केटमध्ये, एक ऍप आहे, त्या ऍपवर तुम्ही क्वेश्चन सोडवू शकता. त्यानंतर तुम्हाला तो ऍप्रोच डेव्हलप होईल. बघा मी सांगतोय उदाहरणार्थ, एक नोटबुक द्या इकडं. आता ही नोटबुक आहे बरोबर. समजा जस्ट अज्युम दॅट दिस इज हिस्ट्री ऑफ मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया. हे बुक आहे. हे बुक पहिल्यांदा मी वाचलं. तर तुम्ही क्लासमध्ये अटेंड करताय तर क्लासमध्ये तुम्ही समजून घ्यायचं की सुरुवातीला बाबा आपल्याला सगळं शिकवलं जाणारच आहे. पण शिकवताना काय एकदम असं होतं का आलाय आपण डायरेक्ट एकदम सगळं शिकून झालं असं होतं का? कधीच नाही होणार. मग तुम्हाला याच्यामध्ये काय होतं की शिकवताना समजा एखादा चॅप्टर चाललाय क्लासमध्ये, तुम्ही अभ्यासिकेमध्ये बसताय, तर अभ्यासिकेमध्ये बसल्यानंतर सलग 40-40, 50-50 पेजेस वाचत जायचं पुढे पुढे, रॅन्डम वाचत जायचं. त्याच्यात लगेच अंडरलाईन करायची घाय नाही करायची. जो लगेच अंडरलाईन करतो तो आहे ना अतिशय आळशी माणूस असतो. पहिल्याच रिडिंगला अंडरलाईन करू नका. इतिहास समजून घ्या, भूगोल समजून घ्या, पॉलिटी समजून घ्या. फर्स्ट रिडिंग शुड बी अ काइंड ऑफ एन्जॉयमेंट. पहिलं रिडिंग हे एन्जॉयमेंट पाहिजे. की समजा मी भारताच्या राज्यघटनेचा अभ्यास करतोय, मग राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया मी अभ्यासतोय, तर राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया अभ्यासताना लगेच घाई नका करू हायलाइट करायची की डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले अध्यक्ष होते. माहिती आहे भाऊ, तो इम्पॉर्टंट वाटते, पण सध्या वाच, पहिलं रिडिंग करून घे, पहिलं कम्प्लीट. सेकंड टाइम ज्या वेळेस तुम्ही वाचणार ते करता करता तुम्ही काय करायचं, महत्वाची गोष्ट हायलाइट करायची. हा हे मला वाटतं हे महत्वाचं आहे की पहिलं अधिवेशन कधी झालं, 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर, अंडरलाईन कर, हायलाइट कर त्याला.
परत रँडम पुढं 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 वाचत जा. त्याच्यानंतर तिसऱ्या रिडिंगला मग समजायचं की हा यामध्ये या पेपरमध्ये या पेजवर मला कमीत कमी 12 बीट सापडल्या होत्या, दोज हॅव बीन हायलाइटेड बाय मी. आणि आता मला त्यातल्या फक्त 6 लक्षात राहत आहे, 6 लक्षात राहत नाहीत. राईट डाऊन दो 6. हे झालं नोट्स मेकिंग. मग हे झालं नोट. पण मी हे पण सांगतो, कधी सुद्धा नोट्स शक्यतो नोटबुकमध्ये काढू नका. याचा तोटा काय होतो, की समजा नोटबुक जर तुमचं हरवलं तर तुमचा टोटल लॉस होतो. मग हे जे समजा हे बुक आहे पोरांनो, हे बुक आहे, या बुकमध्ये जे मार्जिन आहे ना, तुम्ही इथं पाहता हे मार्जिन आहे, राईट, हे मार्जिन आहे, हे मार्जिन आहे. या मार्जिनला तुम्ही काय करा, समजा हे मी पुस्तक वाचलं, आता हे लिहिले बघा निकितानं, राईट. तर याच्यात लिहिल्यानंतर मला वाटलं की हा एक पॉईंट महत्वाचा, हा एक आहे की 7-8 पॉईंट सापडले, वर चारल्या जागा नाही पुरली, इथं चारल्या, इथं चारल्या. परीक्षेच्या काळामध्ये तेवढंच वाचायचं. म्हणजे ग्रोवर अँड बेल्लेकर, म्हणजे मी म्हणजे ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो मला आठवतंय, मी ग्रोवर अँड बेल्लेकरचं पुस्तक घेतलं होतं 2012ला. कधी? 2012ला. मी वाचलं कधी माहिती का? 2015ला. म्हणजे पुस्तकाबद्दल एवढं सांगितलं होतं की ते पुस्तक खूप किचकट आहे. बऱ्याच गोष्टी आपण ऐकतो ना, ते समजतच नाही. आणि कोण सांगतं? जुनी जाणती म्हातारी माणसं, म्हणजे लायब्ररीतली जुनी जाणती. कळतं ना तुम्हाला, की म्हणतो ह्यांनी मेन्स दिलाय, त्याने प्री दिलाय, त्याचा खूप अभ्यास आहे, ते सांगायचा की खूप समजायला अवघड आहे. आणि माझ्या इतिहासामध्ये कायम मार जायचे. पण ज्यावेळेस मी ग्रोवर अँड बेलेकर वाचायला घेतलं, मला एवढं पुस्तक आवडलं, ते एवढं छान पुस्तक आहे ग्रोवर अँड बेलेकर. मग त्यालाच कॉपी केले बाकीच्यांनी सगळ्यांनी. तुम्ही जे आता पुस्तक वाचताय, तुमच्याकडे हाय नाव नाही घेत त्या लेखकाचं, तुम्ही जे वाचताय ना ते त्यांनी तिकडेच कॉपी आहे सगळं. ग्रोवर अँड बेलेकर. ग्रोवर अँड बेलेकर इज अ मेन रेफरन्स बुक that can be used, that should be used for those people who are preparing for UPSC as well. एखादा चॅप्टर झालं तर क्रिटिकल विचार त्याच्या खाली लिहिले आहेत सगळे. खूप छान पुस्तक आहे. तर ते पुस्तक मी 2015ला वाचायला सुरुवात केली. मला ते वाचायलाच 1-2 महिने लागले, जवळजवळ 1 महिना तर लागलाच कमीत कमी. एवढं जाड पुस्तक आहे ते. पण नंतर मला एवढं आवडायला लागलं ते पुस्तक, मी खोटं बोलत नाही. ते पुस्तक माझं 2-3 दिवसात वाचून व्हायचं. किती दिवसात? आणि ते पुस्तक माझ्याकडे अजून पण आहे. मी तुम्हाला ते पुस्तक दाखवेल. तुम्ही पुढच्या लेक्चरला येताना उद्या, उद्या एक सेशन घेऊच आपण. तर उद्या तुम्हाला मी बुक माझे बुक्स दाखवतो सगळे. तर त्या बुकवर तुम्हाला कळेल की या बुक्सवर जे काही इम्पॉर्टंट वाटलं ते मी असं असं लिहिलेलं आहे. मी जर 2 दिवसात पुस्तक संपवतो, याचा अर्थ मी सगळं पुस्तक वाचतोय का? मी काय स्वामी विवेकानंद का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे मी? आपण साध्या बुद्धीची साधी माणसं आहेत. पण मला माहिती आहे काय विचारलं गेलंय, माझ्या काय लक्षात राहत नाही, परीक्षेला काय विचारलं जाते, त्या गोष्टी मी हायलाईट करून लिहिल्या त्या ठिकाणी, त्याच मी वाचतोय परत परत. माझं पुस्तक वाचून होतंय, संपला विषय. म्हणून नोट्स स्वतःच्या पाहिजेतच, लक्षात ठेवा. लोक काय म्हणे, नाही नाही नोट्स नाही वाचा. अरे बाबा, परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला नोट्स खूप महत्वाचे ठरतात. समजा उद्या पेपर आहे, 1 आठवडा पेपरला राहिलाय. किती? 1 आठवडा. आता मी आपलं जे मेंटरशिपचा प्रोग्राम चाललाय, त्याच्यामध्ये पोरं 1 महिना 2 विषय घेतात. मग एका आठवड्यामध्ये तुमचे 7 विषय समजून वाचून होतील का? होतील का? होतील, नोट्स असतील तर. म्हणजे एमपीएससी पास होणारी पोरं असतात ना, जेव्हा त्याचा स्कोर आला त्याचा त्यांच्या नोट्स असतात, ते आठवड्यात सगळे विषय कव्हर करतात. गिरीश, लाईट एकदा बंद करून बघ रे. लाईट एकदा बंद करून बघ बरं. ही बाळा, पिन. ठीक आहे ना, चालेल ना. मला वाटलं पूर्णच पॅक होते, गरम व्हायला लागलं मला त्याने. ठीक आहे. मी दिसतोय का तुम्हाला सगळ्यांना ऑनलाईन फ्रेंड्स? एम आय, इज इट विजिबल? नाही राहू दे, काय प्रॉब्लेम नाही. ते त्यांनी जास्त हिट यायला लागली तोंडावर. आता बरं वाटतंय मला, थंड वाटतंय. समजलं? तर मी काय सांगितलं की तुम्ही प्रॉपर नोट्स बनवा. नोट्स कशा पाहिजे तुमच्या? कशा पाहिजेत? शॉर्ट. आणि शक्यतो मी सांगितलं की म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. मी एक पुस्तक, हे भारताचे राज्यघटना आणि राजकारण, हे रंजन कोळंबे सरांचं एक बुक आहे. ते बुक मी वाचायचो. आणि ते बुक वाचून वाचून मी काय केलं तर नोट्स काढल्या होत्या. मी कालच सांगितलं वाटतं कोणाला तरी, नाही ती कॉल इन्क्वायरी आली, ती कोणतरी सांगत होतं. तर ती नोटबुक आहे ना माझी हरवली. एवढी छान होते, त्याच्या बाहेर तर काहीच यायचं नाही. म्हणजे नोटबुकला मी काय करतो, असं हे पेज आहे ना, तर हे असं मी फोल्ड करायचं. कसं? असं फोल्ड करायचं बघा. असं असं फोल्ड करायचं. आणि इथं एक पट्टी, इथं एक पट्टी, इथं एक पट्टी, इथं एक पट्टी, एका याच्यावर 4 कॉलम असायचे माझे. आणि मग ते वाचून पटपट व्हायचं, एवढा कंटेंट त्याच्यावर बसायचा. हा प्रकार मी सोडत नव्हतो कुठंच.
पुरेपूर वापर करायचो. आणि ती एवढी छान नोट्स होती, वही होती, की त्या वहीतलं सगळं यायचं. त्याच्या वही बाहेरचं काहीच नाही. वही किती छोटी होती, 70-80 पानांची. आणि ती वही कुणीतरी नेली माझी ऐन परीक्षा काळात. म्हणजे कुणीतरी वाचाय नेली मित्रांनी आणि दिलीच नाही. मी सगळ्यांना विचारायचो माझी वही तुमच्याकडे आहे का, वेड्यासारखा. वेळाच होणार ना माणूस, परीक्षा आले, पुस्तक वाचलंच नाही. पुस्तक वाचलं होतं एकदा दोनदा, नंतर नोट्स काढल्या होत्या. मग हो तुमच्याकडे नोटबुक आहे का माझी, नाही हो सर माहित नाही. अक्षरशः मी घर ना घर 3-4 वेळा घर शोधलं सगळं. मग ते उलथं पालतं केलं, कपाट काढ, हे कर ते कर. नाही सापडले, अजून सापडले नोटबुक माझी. कधीची गोष्ट सांगतो, 2018ची. किती वर्ष झाल्या गोष्टीला, 7 वर्ष झाले. मग ती नोटबुक एवढी छान होती माझी, आता गेली सोडून द्या. पण तेव्हा मला कळलं की नोटबुक तुमची चोरीला जाऊ शकते, पुस्तक शक्यतो चोरीला जात नाही. मग पुस्तकातच नोट्स काढायच्या, पुस्तकात नोट्स काढायच्या. आलं लक्षात. कारण लोक पुस्तक मागत नाहीत, नोट्स मागतात. बरोबर का नाही. मग मी निकिता दे ग तुझी नोटबुक मला, मी तुझी पाहुणी से दे ना ग मला नोटबुक. आणि गेली, काय करणार, काय नाही करू शकत, काय बोलणार. परंतु बुक नाही मागू शकत, कारण तिच्याकडे पण बुक आहे, तुमच्याकडे सेम बुक आहे. त्याच्यामुळे आपल्या नोट्स कुठे ठेवायच्या, पुस्तकात ठेवायच्या. पुस्तकाच्या कॉलम मध्ये नोट्स ठेवायच्या आणि त्या परत परत वाचायच्या. तुम्हाला मी डेमो म्हणून माझ्या नोट्स तुम्हाला मी दाखवेल, ते करा. मग त्याच्यानंतर मी पॉलिटिच्या पुस्तकात तशाच नोट्स काढल्या. मग ते परत परत वाचून होतं. मग ज्यावेळेस मी रिव्हिजन करतो, वेन आय एम गोइंग टू रिवाइज पर्टिक्युलर सब्जेक्ट, दॅट टाइम आय नीड नॉट टू रीड द होल पेज. आय एम जस्ट गोइंग टू रीड इम्पॉर्टंट फॅक्ट्स विच हॅव बीन मेन्शन ऑन दिस व्हॉट यू कॅन से कॉलम ऑर द स्पेस विच इज ब्लँक स्पेस ऑन दॅट पेज. त्याच्यामुळे वेळ वाचतो. आणि एमपीएससीची लढाई ना पोरांनो अभ्यासापेक्षा कॉन्फिडन्सची जास्त आहे. कशाची. आणि कॉन्फिडन्स कोणाला तो माहितीये का, रिव्हिजन ज्याची त्याला. काल एक मॅडम आलत्या संध्याकाळी, मुलींचा प्रॉब्लेम आहे, सगळ्याच मुलींचा. आतापर्यंत माझ्या एवढे म्हणजे जेवढं मी जेवढ्या मुलींना शिकवलंय 2014 पासून, म्हणजे काय 10-11 वर्षात, मुलांना पेपर कव्हर होतो, मुलींना पेपर कव्हरच होत नाही पेपर. म्हणजे जुन्या मुलींना होतो 4-5 वर्ष अभ्यास केल्यानंतर. नवीन मुलींचा प्रॉब्लेमच आहे की सर आम्हाला पेपरच कव्हर होत नाही. मी प्रत्येक वेळेस सांगतो परत जाताना की कमीत कमी 80-85 सोडवा. हो हो, हो हो म्हणणार. आणि पेपरला गेल्यानंतर अटेम्प्ट किती असतो यांचा, 60, 65, 55. मला एवढं कमी का अटेम्प्ट केला, मला वेळच नाही पुरला. कारण बघा, मला वेळच नाही पुरला. दिस फर्स्ट रिझन. सेकंड, की मला येत नव्हतं, मी गोळी कशी मारू. मी त्यांना म्हटलं, मला येत नव्हतं, मी गोळी कशी मारू. याचा अर्थ तुम्ही जे लिहिलंय त्याचं तुम्हाला 100% खात्री आहे ना. मग तो 60 पैकी 60 पडाय पाहिजेत. बघू आपण के आल्यानंतर, के आल्यावर त्यांचा स्कोर आला 22. किती, 22. मग याचा अर्थ तुम्ही गोळ्या मारून पण तुम्हाला 22 पडले. मग समजा समजा अजून 30 अटेम्प्ट केले असते, 60चे 90 झाले असते, 12 बरोबर आले असते, बाकीचे चुकले असते. निगेटिव्ह 4 असे की ना, जाऊ द्या काय गेले तर. नाही पण मला आवडत नाही सर ते निगेटिव्ह, मला गोळ्या मारायला. अगो कोण, तुला आवडत नाही मग हो नापास. गोळ्या नका मारू, मी असं नाही म्हणत गोळ्या मारा. पण कमीत कमी तुमची एवढे नाही अॅनालिटिकल ॲबिलिटी डेव्हलप होते अभ्यास केल्यानंतर, की तुम्हाला 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन समजतो की हा बरोबर असेल किंवा चुकीचा असेल. आणि ते प्रश्न सोपे असतात. ए बी बरोबर, बी सी बरोबर, बी डी बरोबर, ते सगळे सोपे. एलिमिनेट करता येतं तुम्हाला, मी नंतर सांगेल कसं करायचं क्लासमध्ये. ठीक आहे, ठीक आहे दीपाली मॅम, बाय. पुढे बघा, कळलं. तर प्रामाणिक असतात मुली, हो मुली प्रामाणिक असतात, मी तसं नाही म्हणत. पण असल्या प्रामाणिकची काही गरज नाही. मुली प्रामाणिक असतात मग व्हा नापास. म्हणजे मुलं अप्रामाणिक असतात असाचा अर्थ आहे का. माझं म्हणणं काय आहे की बघा, सपोज आता साधी गोष्ट आहे, अटेम्प्ट तुमचा जास्त असेल तर तुम्ही म्हणजे राज्यामध्ये प्रतीक्षा मॅडम, राज्यात पहिला येणारा डेप्युटी कलेक्टरचा स्कोर 60% असतो. किती, 60% मार्क पडतात. याचा अर्थ राज्यात पहिल्या येणाऱ्या पोराला 40% प्रश्नांची उत्तर माहिती नसतात. मान्य आहे तुम्हाला. मग तो राज्यात पहिला येतो. आणि त्याच लिस्टमध्ये अंतिम यादीमध्ये आलेला शेवटचा मुलगा 58-57% असतो. 3%चा फरक आहे. किती, 3-4%चा फरक. म्हणजे जो माणसाचं उत्तर बरोबर आहे त्याला सगळं माहिती असतं का. रिस्क घ्या ना आयुष्यात थोडी तरी. चुकी बरोबर. त्याच्यामुळे अटेम्प्ट चांगला ठेवायचा, अटेम्प्ट चांगला ठेवायचा असा अर्थ गोळ्या मारायच्या नाहीत. पण गोळ्या माराव्या नाही लागल्या पाहिजे तेवढा अटेम्प्ट ठेवायचा. म्हणजे सुरुवातीचा अटेम्प्ट करता तुम्ही पेपर ना, तर अटेम्प्ट केल्यानंतर तुमचा कमीत कमी 60-65
पहिल्या फेरी, पेपरच्या 3 फेऱ्या होतात पेपर सोडवतात. किती फेऱ्या होत्यात? 3. माझ्या 3 फेऱ्या व्हायच्या. पहिला फेरा असतो, फेरा म्हणजे मारायचा फेरा नाही. पहिला फेरा म्हणजे सुरुवात केली 1 पासून 100 पर्यंत गेलो, 65 पर्यंत सुटले. आता राहिले किती? 35 प्रश्न राहिले. 35 मधले 20 प्रश्न 50-50 आहेत. एकतर अ किंवा क दोन पैकी ऑप्शन बरोबर आहे, मग तसे बाजूला काढायचे आणि त्याला घ्यायचं. दुसऱ्या फेऱ्यामध्ये 20 सोडवले, किती झाले? 65 आणि 20 किती झाले? 85 झाले. राहिले 15. आता 15 प्रश्न असे असतात जे कुणालाच येत नाहीत, कुणालाच येत नाहीत. मग 15 का सोडून द्यायचे का? नाही. मग आता इथं म्हणायचं हा, ओम नमः शिवाय, चान्स घ्यायचा. मला वाटतंय हे उत्तर बरोबर असू शकतं का? काय वाटतंय तुला? ऑल ऑफ द अबोव घेऊ का? मग अशा वेळी कमीत कमी 15 पैकी 8 सोडवायचे. मग झाला 93. 93 अटेम्प्ट झाला, निकाल येतो हमखास. हे मी सांगू शकतो कारण माझे प्रीचे निकाल भरपूर आलेले आहेत. मला माहिती आहे, म्हणून मी कधीच, मला आज पण आठवत नाही मी कोणती प्री दिलाय. आणि कधी मी माझा स्कोर 95च्या खाली 5 सोडायचो मी बळबळ. ते पण आवरत करू का नको गोल, करू का नको गोल. मुलांचा प्रॉब्लेम काय होतो, 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न वाचूनच होत नाही त्यांचे. वाचून का होत नाहीत? नाही सर, मी तर अभ्यास खूप केला होता. अहो मग काय वाचून नाही झालं? तो रिव्हिजनच नाही केलं. रिव्हिजन का नाही केलं? माझं वाचायचं स्पीड खूप कमी आहे. का कमी आहे? कारण तो हायलाइट करत नाहीस. मग तू हायलाइट का करत नाही? मला कळत नाही काय काय हायलाइट करू ते. तुला का कळत नाही? कारण तू पीवायक्यू अनालिसिस करत नाहीस. मग पीवायक्यू अनालिसिस का करत नाही? सर मला पीवायक्यू अनालिसिस करायला गेले ना किंवा गेलो ना तर माझा कॉन्फिडन्स जातो. मला नाही ना आलं की मला वाटतं मला काहीच येत नाही. अगं त्याच्यासाठी नाहीच येत आयडिया ते. ते कशासाठी आहे की कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो हे तुला कळलं पाहिजे. येते का लक्षात? म्हणून पीवायक्यू अनालिसिस इज मस्ट. रोज जसं आपण सकाळी दात घासतो तसं रोज 1 तास पीवायक्यू अनालिसिस झालंच पाहिजे. तरच एमपीएससी करा. एमपीएससी हौशा गौशा नवशांचं काम नाहीये. करायचं असेल झटून करायचं, नाहीतर आत्ताच भाग जाऊ. पण एवढं खरे, जो करतो तो पास होतोच. माझ्या पाहण्यामध्ये असं कुणी नाही की ज्यांनी मन लावून केल्याने नापास झालं. मग तुमचं होतं का नाही झालं? माझं झालं होतं, माझं कोर्टात पेंडिंग पडलंय. आणि कदाचित मी जर पुढे कंटिन्यू केलं तर माझं पण झालं असतं. पण नंतर मला असं वाटलं की ज्या एरियात मी काम करतोय ना त्याच्यात मला आनंद मिळतोय म्हणून मी करतोय. 4 पैसे पण मिळत आहेत आणि आनंद पण मिळतोय, ह्याच्यापेक्षा आयुष्य सुंदर काय असणार आहे? मला हे आवडतं. मला कधी असं नाही वाटलं की मी ट्रकच्या मागे पळतोय जीप घेऊन, पोलीस सायरन वाजवत. इट वॉज नॉट नेव्हर माय ड्रीम. म्हणजे प्रत्येकाने आपल्या आवडी क्षेत्रात करिअर करावं. माझा जन्म शिकवण्यासाठी झाला असं वाटतं, म्हणून मला वाटलं की हा मी याच्यात खुश आहे. तुम्ही करा ना ते. जर तुम्हाला वाटतंय की हा मला पीएसआय व्हायचंय, मला आवडतंय, करा. आयुष्य माणसाचं एकदाच आहे. 2 गोष्टी महत्वाच्या आयुष्यामध्ये, एक जन्म आणि मृत्यू. जन्म तुमचा झालाय, आज शेवटचं एक सत्य राहिले, कोणतं? मृत्यू राहिलाय ना. बाकी का मेलय कोणी तर? भूत आलंय का नाही? मग हा जो महत्वाचा काळ आहे ना, हा आनंदात घालवण्यासाठी आपला जन्म झालाय. कसा? आनंदात घालवण्यासाठी. आनंदात घालवणं म्हणजे आपल्या आवडीचं काम करणं. आणि आपल्या आवडीचं काम करण्यासाठी जे करावं लागेल ते करावं माणसाने, या मताचा मी. बरोबर का नाही? समजा मला वाटतं मी डेप्युटी कलेक्टर व्हावं, तर मग कर ना तू, जीव लावून कर. मला वाटतं पीएसआय व्हायचंय, हो जीव लावून कर, होणार तू 100%. मरताना डेथ बेडवर पडल्यानंतर असं नाही वाटलं पाहिजे की अरे यार मी करायला पाहिजे होतं. आय शुड हॅव डन दॅट. एक आयटम द्यायला पाहिजे होता यार. रिव्हॉल्वर आले असते, 2 स्टार आले असते, कॅप आले असते, काय थाट असतं यार. आयुष्य मिळालं होतं मला एकदाच, म्हणून चाललोय मी असंच. हे नाही वाटलं पाहिजे. म्हणून आमची आई म्हणते करून पश्चाताप करायचा, न करून करायचा नाही. ते एक मुलगा आहे, मी नाव नाही घेत त्यांचं. तर तो काय मला म्हणतो, वय खूप झालं त्यांचं, पण ते म्हटलं आता त्याने खूप लेट सुरुवात केली एमपीएससीला. म्हणलं कशाला करताय सर, आता चालेल. नाही सर म्हणतो, मला आयुष्यात असं वाटलं नाही पाहिजे मी नापास होते चालेल, पण मला असं वाटलं नाही पाहिजे की मी केलं नाही. अश्विनी मॅडमचं पण एक वाक्य होतं त्या पण म्हटलं होतं मला करून बघायचं. म्हणजे मला करून बघायचं, मला असं नाही वाटलं पाहिजे मी करायला पाहिजे होतं. भले काय होईल. असं झालं की एमपीएस अभ्यास केल्यामुळे 4 मुलं, त्यांचं वजन 75 डायरेक्ट 25 किलो झालं, असं झालं का कधी? तुम्हाला भारताचा इतिहास कळतोय, भूगोल कळतोय, राज्यघटना कळतोय, विज्ञान कळतंय, गणित बुद्धिमत्ता कळतंय, मानवाधिकार कळतायत, राईट, मराठी कळते, इंग्लिश कळते, ऑल दीज सब्जेक्ट्स दॅट यू आर गोइंग टू लर्न इन ओनली 1 इयर. 1 वर्ष सगळं समजतंय. स्वप्न होतं पीएसआय व्हायचं, नाही झालो पीएसआय.
तलाठी तर झालो ना. तलाठीचा पगार कमी आहे का? तलाठी कोण कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर विचारा आयुष्य कसं आहे. म्हणजे माझ्या एका तलाठी मित्रांनी आहे ना, त्यांचे फॉरेन ट्रिप केलं. त्यांनी फॉरेन ट्रिप कळतं ना, युरोप वारी. युरोप म्हणजे इंग्लंड, जर्मनी, पोर्तुगाल सगळे देश फिरून आले तिथं. म्हणजे तलाठी म्हणजे त्यांचं घरचं चांगलं आहे, तो पगारात गेला असं मी समजतो बरं का पोरांनो. भ्रष्टाचार त्यांनी केला नाही बरं का, लक्षात ठेवा. समजते ना. म्हणजे थोडक्यामध्ये जर तुम्ही झटून मन लावून केलं तर आयुष्यात तुम्हाला यश मिळतच मिळतं. पण टार्गेट मोठं ठेवायचं. नाही माझा जन्म तलाठी होण्यासाठी झालाय मग तो तलाठी पण होणार नाही. तलाठीचा अभ्यास करणारा पोरगा तलाठी हार्डली होतो. पण टार्गेट ठेवले, हा आपल्याला एसटीआय काढायची बरं का, PSI 100% निघते. नाही मला PSI व्हायचंय, मग थोडं अडकळत अडकळत PSI होते. स्कोर जास्त ठेवायचा, टार्गेट मोठं ठेवायचं. म्हणजे शिकारीचं टार्गेट ठेवलं तुम्ही वाघाचं, तर ससाचं तुम्हाला 100% मिळणार आहे. त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. हे समजलं. म्हणजे PYQ अनालिसिस इम्पॉर्टंट आहे. नोट्स कशा काढायला सांगितलं तुम्हाला मी. अभ्यास करताना सिलेक्टिव्ह राहायचं. सिलेक्टिव्ह म्हणजे काय? काय वाचायचं याच्यापेक्षा काय नाही वाचायचं तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे काही पोरं 12 तास अभ्यास करतात, काही 8 तास अभ्यास करतात, आणि काही 5 तास अभ्यास करतात. 5 तास वाल्याचा निकाल येतो बऱ्याच वेळा. म्हणजे सारखं नाही बरं का. मी तर 11चा अभ्यास करायचा नाही का, करायचा. पण त्याला माहिती असतं काय परीक्षेला आलेलं आहे. आणि नुसतंच वाचत चाललंय. ती पूर्व बसली 12 तास, मग मी पण बसते 14 तास, नुसते चालले वाचत चालले वाचत चालले वाचत. डोक्यात काहीच नाही. असं नाही. म्हणजे माणूस आहे आपण, आणि दिस बॉडी इज अ काइंड ऑफ अ मशीन. हे डोकं आहे. या डोक्यामध्ये मेंदू नावाचा एक प्रकार आहे, ज्याचं 1400 ग्रॅम वजन असतं. या मेंदूला आराम लागतो. याला 6-7 तास झोप लागते. झोपेशी कॉम्प्रोमाइज नाही करायचं. नाही मी म्हंटले, मी ठरून आले MPSC करणारच करणार, आणि आले 3 तास झोपतंय, नंतर ईडी होऊन फिरेल ना रोडवर तुम्ही. म्हणजे तुमचं डोकं शांत पाहिजे. झोपेशी कॉम्प्रोमाइज कधीच करायचं नाही. ते मोबाईल वापरायचं कमी करा, झोप आपोआप लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, डे तुमचं प्लॅन पाहिजे. मी अशा प्रकारे करणार आहे तरच ते होतं. रॅन्डम नाही बसले, निवांत बसले. बसताना पण प्रॉपरली अभ्यासाला बसायचं. वेगळ्या वेगळ्या, मी आज जनरल बोलतोय बरं का तुम्हाला. मी आज हे म्हणजे व्हिडिओ पण आपल्या मुलांसाठी ठेवलाय. आय एम नॉट गोइंग टू अपलोड दिस व्हिडिओ, फक्त ऑनलाईनचीच मुलं पाहतील. अभ्यास करतोय, अभ्यास सवय सांगतोय तुम्हाला. झोपून अभ्यास करायचा. पुस्तकाचं धरायचं, पायवर ठेवायचं भीतीला, आणि निवांत वाचत बसायचं. अशा रिलॅक्स मोडमध्ये अभ्यास सुरुवातीला छान वाटतो. अर्धा तास आपल्याला भार वाटतं, पाठ दुखत नाही काय नाही, आणि अशी गुरक्यान झोप लागून जाते. बरोबर ना. रूमवर तेच होतं ना. मग लोकांनी लायब्ररी चालू केल्यात का? लायब्ररीमध्ये प्रॉपर आपण असं बसतो. आता मी समजा असं बसलोय, माझ्या शेजारी निकिता बसलाय, इकडे पूर्व आहे, पुढे गिरीश आहे, आणि तिकडे प्रतीक्षा आहे. सगळे काय करतील रे? अभ्यास करणार ना. मग ते ऍटमॉस्फिअर तयार होतं. म्हणून अभ्यासिकेचाच अभ्यास करायचा. नसेल तर आपल्या घरामध्ये प्रॉपर टेबल चेअर ठेवायची. पण तरी घरात फरक पडतोच. आईने चहा प्यायला बोलायला बोलवलं की हा जा पोहे खाऊन येतो. म्हणजे या गोष्टी होतात. त्याच्यामुळे थोडं डिसिप्लिन राहायचं. MPSC हा जुगार नाही आहे, लक्षात ठेवा. MPSC पास होतात, फक्त तो तुम्हाला जीव लावून करता आली पाहिजे गोष्ट. ठीक आहे. सब्जेक्ट सांगितले. इतिहासाचं इनपुट आउटपुट रेशो लक्षात ठेवा. आतापर्यंत झालेल्या सगळ्या परीक्षांचा तुम्ही पाहायचं की कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न आलेले आहेत. त्याचा मी तुम्हाला चार्ट देतोय, आहे चार्ट माझ्याकडे. म्हणजे भारतातील वृत्तपत्राचा इतिहास, भारतातील शिक्षणाचा इतिहास, भारतातील सामाजिक चळवळींचा इतिहास, राईट. त्याच्यानंतर भारतातील गव्हर्नर जनरल, तर किती किती प्रश्न आलेत. भारतातील महसूल व्यवस्था किती प्रश्न आलेत. मग हे अनालिसिस केलं प्रॉपर, मग तुमच्या लक्षात की आहे असं अशा प्रकारे मी करू शकतो. येते लक्षात. तर ते झालं. त्याच्यानंतर एकच पुस्तक ठरलं आपलं पूर्वा, कोणतं? मराठी जॉग्रफीचं AB सौदी, राईट. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटना, एकच पुस्तक वाचायचं. लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे. कोणतं? लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे. मला तर रंजन कोळंबे खूप आवडतं बाबा, खूप छान पुस्तक आहे. लक्ष्मीकांत पण छान आहे, वाईट नाही येते. सेमच कंटेंट आहे, काही तसं नाहीये. कळलं? लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे. एकच मिनिट पोरांनो, जस्ट अ मिनिट. एकच मिनिटात आलो मी.
क्लिअर झालं? तर पॉलिटीसाठी कोणतं बुक वापरायचं पूर्वा? एम लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबी. यू कॅन सिलेक्ट एनी वन ऑफ देम. हे वाचा किंवा ते वाचा, बोथ आर गुड बुक्स. त्याच्यामध्ये अजून एक बुक आहे टीसी बघा. इंडियन, तुम्ही जर पॉलिटी वाचताय ना, तर पॉलिटी म्हणजे पूर्णपणे हे नाही बरं का, त्याला आपण काय म्हणतो, फक्त भारतीय राज्यघटना तुम्हाला नाही अभ्यासायची. तर अजून एक बुक आहे ते म्हणजे पंचायत राज, ज्याला लोकल गव्हर्नमेंट म्हणतो आपण. लोकल गव्हर्नमेंट म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड, कटक मंडळ ज्याला आपण म्हणतो. तर याच्यासाठी तुम्हाला एक पुस्तक वाचा तुम्ही, किशोर लवटे यांचं पंचायत राज. कोणतं नाव घेऊन द्या, किशोर लवटे पंचायत राज. ठीक आहे, पुढं एक एक पुस्तक सांगतो. पंचायत राज चांगलं केलं, 3 ते 4 प्रश्न त्याच्यावर येतं. बाकीचं टॉपिक बघा, महत्वाचं महत्व सांगतो. जर तुम्ही भारताची राज्यघटनेचा अभ्यास करताय, या राज्यघटनेवर तुम्हाला आता यावर मला वाटतं आता झालेल्या परीक्षेमध्ये 14-15 क्वेश्चन होते. त्याच्यामधले जास्तीत जास्त चांगले 4 टॉपिक करायचे. कोणते कोणते सांगतो बघा. पहिलं, फॉर्मेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारताच्या राज्यघटनेची निर्मितीची प्रक्रिया. किती अधिवेशनं झाली, किती समित्या होत्या, कोण समितीचा कोणता अध्यक्ष होता, राईट. राईट, या सगळ्या गोष्टी. पहिलं कोणतं, भारतीय राज्यघटनेची निर्मितीची प्रक्रिया. सेकंड, फंडामेंटल राईट, ज्याला आपण म्हणतो मूलभूत अधिकार. काय म्हणतो, मूलभूत अधिकार. सेकंड, थर्ड, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, ज्याला आपण म्हणतो मार्गदर्शक तत्त्वे. चौथा, चौथा कोणता, फंडामेंटल ड्युटीज, ज्याला आपण तो मूलभूत कर्तव्य. हे झाल्यानंतर तुलनात्मक अभ्यास करायचा. राष्ट्रपती, राज्य, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, पंतप्रधान, चीफ मिनिस्टर, महान्यायवादी, महाधिवक्ता, राज्य आणीबाणी, केंद्र आणीबाणी, राज्य निर्वाचन आयोग, केंद्रीय निर्वाचन आयोग, कलम सकाळ का, राज्य वित्त आयोग, केंद्रीय वित्त आयोग. अशा प्रकारे लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात मध्ये तुम्हाला तुलना करत अभ्यास केला ना तर लक्षात राहतं. उदाहरणार्थ, केंद्रामध्ये नामधारी प्रमुख कोण असतो, राष्ट्रपती असतो. राज्यामध्ये कोण असतो, राज्यपाल असतो. मग राज्यपालाचं कलम कोणतं, राष्ट्रपतीचं कलम कोणतं, राष्ट्रपतीचे अधिकार कोणते, कार्यकारी अधिकार कोणते, आणीबाणी विषयक अधिकार कोणते, लष्करी अधिकार कोणते. मग राज्यपालाला लष्करी अधिकार असतात का, नसतात. राज्यपाल फक्त राज्यपाल आहे. राज्यपाल हा 3 सर्वसाने पण नसतो. कलम पण तुम्हाला लक्षात ठेवला. यू शुड बी एबल टू रिमेंबर इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत. म्हणजे मी तुम्हाला फक्त सांगतोय की परीक्षा पास होणं किती सोपं, नीट ऐका. जर तुम्ही पॉलिटी चांगलं करताय, बघा पॉलिटी चांगलं करताय, इतिहास मी घेणार पण नाही बरं का, इतिहासाचा विचार नाही करत. इतिहास असा विषय ना की बेकार आहे. म्हणजे जुनी पोर ते तुम्हाला सांगतील ते तुमच्या लक्षात येईल. इतिहास किती वाचलं तरी कमीच पडतं. सॉरी, इतिहास किती वाचलं तरी कमीच पडतं. म्हणून करून ठेवायचं चांगलं, पण इनपुट जास्त आणि आउटपुट कमी, असं सब्जेक्ट इतिहास आहे. जॉग्रफी पूर्वा, एबी चौथी चांगलं केलं, तोंडपाठ केलं ना, तुम्हाला कमीत कमी 80% क्वेश्चन बरोबर येतात. 13-14 मार्क्स इथं पडतात. किती, 13 पकडून चला, 13 मार्क्स पडतात. पॉलिटी आता पकडून चला 12-13 मार्क्स पडतात. मी जे आता सांगितलं तेवढं केलं तरी. म्हणजे इतिहास झालं, लई मार्क्स तिथं. इतिहासाचे 8 पकड, इथं 8 पकडले. जॉग्रफी 12, पॉलिटी 13, बरोबर. त्याच्यानंतर सायन्स हा एक सब्जेक्ट आहे, माहितीये तुम्हाला. सायन्ससाठी एकच पुस्तक करायचं आपलं. 8वी 9वी 10वी पाठ्यपुस्तकं चांगली करायची, आणि 11वीचं बायोलॉजीचं बुक चांगलं करायचं. 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड स्टेट बोर्ड अँड 11th स्टँडर्ड का बायोलॉजी का बुक चांगलं करायचं. आणि इफ यू डोंट वॉन्ट टू डू ऑल दिस थिंग ना, जस्ट डू वन बुक, दॅट इज सचिन बस्के, जनरल सायन्स. इफ you are from English medium background, you can get English medium copy. इफ यू आर फ्रॉम मराठी मीडियम बॅकग्राऊंड, तुम्ही मराठी मीडियमची सुद्धा कॉपी वापरू शकता. दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे. येते लक्षात. डॉक्टर सचिन भस्के, MBBS आहेत ते, पुण्यामध्ये त्यांचे क्लासेस आहेत, खूप छान घेतात ते. डॉक्टर सचिन भस्के यांचं जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञान हे पुस्तक वाचायचं. हे पुस्तक असं आहे बघा जनरल सायन्सचं, की सपोज समवन इज फ्रॉम सायन्स बॅकग्राऊंड, तर त्या सोपं जातं त्याला. बट अ पर्सन हु इज लाईक मी, हु इज फ्रॉम आर्ट्स बॅकग्राऊंड, तर त्या व्यक्तीला फिजिक्स आणि केमिस्ट्री अवघड जाणार.
पण बायोलॉजी, झुलॉजी, बॉटनी सोपं जाणार. हे सोपं असतं. झुलॉजी सोपं असतंय, बॉटनी सोपं असतंय, बायोलॉजी सोपं असतंय, टेक्निकल गोष्टी सोप्या असतात. पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स अवघड असतात. ज्या गोष्टी कळत नाहीत त्या गोष्टी रट्टा मारायचा. रट्टा मारायचा. रट्टा म्हणजे कशाचा रट्टा म्हणजे कळतं ना, असा रट्टा नाही. पाठ करून टाकायचं सगळं ते. तर अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता. कोणतं सांगितलं तुम्हाला मी? डॉक्टर सचिन बसके. राईट. आता फिजिक्स मध्ये ना काही गणित येतात क्वेश्चनला, गणित एक्झाम्स मध्ये विचारतात. ते गणित मला म्हणजे बऱ्याच लोकांना जमत नाहीत. जे जमत नाहीत त्याच्यासाठी डोकेफोड करत बसायची नाही. आपल्याला 100 पैकी 100 पाडायचे का? आपल्याला फक्त पास व्हायचे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन इज जस्ट क्वालिफाइंग एक्झामिनेशन. वॉट एव्हर मार्क्स दॅट यू आर गोइंग टू गेट ना, दोज विल नॉट बी काउंटेड इन युअर फायनल रिझल्ट. काहीच फायदा नाही त्याचा. तुम्ही फक्त एवढं लक्ष ठेवा. हा, 62 मिनिट लागले ना, मला 65 पाडायचे पुढच्या वेळेस. टार्गेट 65 ठेवायचं आपल्याला. बरोबर. मग पासिंग आताची जी एक्झाम झाली ना, त्याचं मेरिट ओपनचं मुलांचं 62 लागलंय. म्हणजे 62 ज्याचे. हा मग वेगवेगळं लागतं. मुलींचं अजून खाली येणार ना मेरिट. मी ओपनच्या मुलांचं सांगतो हायेस्ट मेरिट. जर तुम्ही कास्ट मध्ये असाल तर अजून खाली. ओपनच्या मुलींचं 3-4 मार्कांनी खाली येतं जनरली. 58-57. पीएसआयचं आता 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 एकच मेरिट लावतात ते सोडून द्या विषय. पण पीएसआयला तर मुलींचं खूप खाली येतं मेरिट मेन्सला, बरं का आता. कारण आता एकच मेरिट लावतायत ते. त्याच्यानंतर सायन्सला जर तुम्ही चांगलं केलं, जे मी बुक सांगितलेत की 8 स्टँडर्ड, 9 स्टँडर्ड, 10 स्टँडर्ड अँड कोणतं 11 स्टँडर्ड बायोलॉजी, आणि सचिन बसके सरांचं बुक चांगलं केलं, तर तुम्हाला 10 मार्क कुठंच नाही गेले. मी जास्त म्हणणार नाही बरं का. कारण काही क्वेश्चन असे असतात की एमएससी झालेला पण सुटणार नाहीत. ते मुद्दाम ते टाकतात. आपण 10 पकडून चालू. 10 पकडून चालू किती झाले मोज त्याच्यात. 31 झाले. नीट मोजलं का? 12, 13, 10 आणि 8. मग 10 सायन्सचे पकड ना. 12 मी कुठले म्हणले? जॉग्रफीचे. 13 म्हणले पॉलिटिक्सचे. 8 म्हणले हिस्ट्रीचे. आणि आता काय म्हटलं? हा, ते 10 पकडून चाल. आता एक अजून एक महत्वाचा सब्जेक्ट आहे, गणित आणि बुद्धिमत्ता. मॅथ्स आणि रिझनिंग. आता काही लोकांना मॅथ्स जमतं, काही लोकांना रिझनिंग जमतं, काही लोकांना दोन्ही जमतं. म्हणजे माझा एक फ्रेंड आहे, तो इंजिनियर आहे मेकॅनिकल. त्याला आउट ऑफ घेतो मार्क्स. पण समजा एखादा कॉमर्स बॅकग्राऊंडचा आहे, आर्ट्स बॅकग्राऊंडचा आहे, किंवा गणित त्याला जमत नाही, मग त्याने आपलं रिझनिंग चांगलं करावं. रिझनिंग मध्ये टॉपिक कोणते असतात? नंबर सिरीज, राईट, मिसिंग नंबर, राईट, दिशाज्ञान. गिरीश पूर्वेला गेला, पश्चिमेकडे वळला, उत्तरला गेला, नागणीकडे तोंड करून म्हणते कुठे आहे. दिशाज्ञान चाचणी आहे. बैठक व्यवस्था आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे, राईट, त्या सिलोजिझम आहेत. हे टॉपिक जर चांगले केले तर तुम्हाला ह्याच्यामध्ये 50-50% वेटेज पकडून चाला. म्हणजे जर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता केलं, मी म्हणतो रोज केलंच पाहिजे. कमीत कमी गणित बुद्धिमत्ता रोज तुम्ही 1.5 तास केलं पाहिजे. कमीत कमी 1.5 तास म्हणतोय बरं का मी. दुपारचं, सकाळचं नाही, दुपारचं. जस्ट खूप झोप येते, आपण 4-5 चपात्या खाल्ल्या असतात, त्यावेळेस हळूच बसायचं आणि पुस्तक वाचून आपलं ते सोडून बसायचं. रोज 1.5 तास केलं ना, तर किती ढगोळा असू द्या, किती ढगोळा असू द्या, 1 वर्षानंतर जर 1.5 तास तो गणित बुद्धिमत्ता करतोय, तर त्याचा स्कोर इथं 10+ येतो. तिथं 10+. आता हे प्रश्न आता किती येतात? 20+ येतात बरं का. लक्षात ठेवा, 20+ गणित बुद्धिमत्ता आता वेटेज वाढलंय. मग 20+ तर मी काय म्हणतो, कमीत कमी 10+ तर येतील का नाही? 10 येतील आरामात. 10 रिझनिंगचे आहेत, 10 मॅथ्सचे आहेत. मग तो रिझनिंगचे तुला 7 आले, 5 आले, 12, 12 पर्यंत यायला काय हरकत नाही. पण 10 पकडून चाल. किती झाले? 53 झाले. 53 झाले का? त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स राहिले. इकॉनॉमिक्स मधलं एकच बुक आहे, रंजन कोळंबे. इकॉनॉमिक्सचं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे. आपल्या क्लासमध्ये सगळे येणार. इकॉनॉमिक्स मी जवळजवळ 8 वर्ष शिकवले. यू कांट इमॅजिन. तो इकॉनॉमिक्स सोपं तुम्हाला करून देतो मी. काही वेगळं करायची गरज नाही. एकच पुस्तक चांगलं करायचं आपलं, रंजन कोळंबे. बेस्ट बुक आहे. किंवा दीपस्तंभ करताय, दीपस्तंभ करा. छान पुस्तक आहेत दोन्ही पण. तर ते पुस्तक जर चांगलं तुम्ही केलं, रंजन कोळंबे किंवा दीपस्तंभ पब्लिकेशनचं, किरण देसाई सरांचं, तर तुम्हाला तिथं कमीत कमी 10-12 पकडून चाला. 12 पकडून चाला.
चांगलं केलं तर म्हणतोय बरं का. मग एक वर्ष जर तुम्ही 11चाच अभ्यास करता चांगला होणार, 12 पकडून चाला तिथं. हा ते ऍड कर 12. बरोबर. 12. आता राहिलं करंट अफेअर्स. काय राहिलं? करंट अफेअर्स, चालू घडामोडी. मला सांगा प्रणव, चालू घडामोडी एका रात्रीत होतात का रे? आता ते गुजरातमध्ये विमान पडलं. पडलं ना? बरोबर का? मग विमान पण एकाच दिवशी पडतंय असं एकदम सगळं होतं का? हळूहळू गोष्टी होतात. मग कोणतं विमान पडलं, कोणत्या मॉडेलचं होतं, कुठं चाललं होतं, किती यात्रेकरू त्याच्यामध्ये दगावले, फॉरेनर्स किती होते, ब्रिटनचे किती होते, ह्या गोष्टी तिथं असतात, त्या लक्षात ठेवायच्या. मग त्या विमानामध्ये खालीलपैकी एकूण एवढ्या परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. हे तुम्ही करायची गरज नाही. हे तुम्हाला दर महिन्याला एक मॅगझिन येतं, पृथ्वी यशाची परिक्रमा, पृथ्वी पब्लिकेशन. रोज रात्री झोपताना ज्यावेळेस आपण खातो ना 4-5 चपात्या आणि असं पुस्तक घेतो, असं झोपता झोपता असं पुस्तक समोर धरायचं, वाचत बसायचं. यशाची परिक्रमा, हार्डली 60-70 पेजेस एवढं एक बुकलेट येतं. दर महिन्याला ते वाचून झालंच पाहिजे. रोज रात्री झोपायचा 1-1.5 तास त्यासाठी ठेवायचा. त्यासाठी झोपायच्या आधी कोणता? यशाची परिक्रमा. मग त्याला अंडरलाईन करा, अक्षरशः त्याच्यावर नाचा, काळा काळा करून टाका. मग ते पुस्तक तुम्ही केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की त्याच्यातलं कमीत कमी 12 प्रश्न येतात. 10 + 12 पकडून चाल. जर चांगलं केलं तर सांगतो काय, सगळं चांगलं केलं तर. मी खूप आयडियलिस्टिक बोलतोय. आय एम व्हेरी आयडियलिस्टिक, बट आय एम प्रॅक्टिकल ॲज वेल. This kind of strategy I am sharing to those people who really want to do MPSC, prepare for MPSC exam honestly, right? हे कुणासाठी आहे? हौशा गौशा नवशासाठी नाही. आता टोटल कर किती झालं सांग मला. हा, 75 झालं. 75 झालं का नाही? चल आता मग तो त्यातले आहेत ना, तुझे आहेत ना, समजा अजून कमीत कमी यातले 5 चुकले तुझे. 75 - किती झाले? 70 राहिले. 70 आणि वर निगेटिव्हचे परत 1-2 गेले. मग निगेटिव्ह मार्किंग जाऊन तुमचा 65+ स्कोर असाच येतोय. काय डोंगर उचलला याच्यात मी? काय करायचं मोठ्या यासाठी? काय करायचं? संपला विषय. एवढं सोपं आहे. एवढं सोपं आहे. मी सांगतोय करा, होऊ शकतं. नथिंग इज इम्पॉसिबल. आता हे झाल्यानंतर मी सगळी लिस्ट सांगितली तुम्हाला. सायन्स सांगितलं, विज्ञान सॉरी हिस्ट्री सांगितलं, जॉग्राफी सांगितलं, पॉलिटी सांगितलं, इकॉनॉमी सांगितलं, सायन्स सांगितलं, करंट अफेअर्स नाही सांगितलं. सांगितलं ना. यशाची परिक्रमा. गणित बुद्धिमत्तेसाठी सचिन ढवळे सरांचं पुस्तक वाचायचं. सचिन ढवळे सरांचं. आणि लय वाटलं तर सचिन ढवळे सरांची बॅच पण घ्या. 890-990 रुपयात बॅच येते सरांची. आपल्याकडे पण करा, इथं पण होईल ऑफलाईन. पण सरांची पण बॅच घेऊन टाका. मॅथ्स रिझनिंग दोन्ही कव्हर होतं. आणि येते लक्षात. म्हणजे ढवळे सरांचं पुस्तक आणि ढवळे सरांची बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर पुढं झालं सगळं. काय राहिलं? झाली प्री पास. झाली का नाही निकिता? झाली पास. आता तुम्हाला जो पुढचा टप्पा आहे ना, तो कोणता आहे गिरीश? तो आहे मोबाईल ठेवू. अच्छा, ते मला वाटलं काय. त्याच्यानंतर पुढचा जो टप्पा आहे ना, तो टप्पा आहे तुमचा मुख्य परीक्षा. पूर्व परीक्षेचे तुमचे मार्क्स फायनल निकालात काउंट होत नाही. तुमची कोणती एक्झाम पुढची? मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये पोरांनो, म्हणजे मी एवढं खात्री सांगतो तुम्हाला, तुमच्यातलं जर कोण प्री निघलं तर मुख्य जबाबदारी माझी. हा, मी लिहून देतो, जबाबदारी माझी. तर मी सांगतो तेवढं करायचं. लँग्वेज पेपर आपला असा आहे खतरनाक. लँग्वेज पेपर असा करून टाकायचा की आपला 80 आलंच पाहिजे. आणि ज्याचं लँग्वेज चांगलं आलं तो जीएस ला ऑलरेडी चांगला असतो म्हणून प्री पास झालेला असतो. आपला मराठीचा पण कोर्स आणि इंग्लिशचा पण कोर्स आहे. आपण एवढ्या डिटेलमध्ये घेतलाय की मराठीचे नाही म्हणलं तरी 75 व्हिडिओज आहेत. बोथ मीडियम, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम. इंग्लिशचं पण तसंच आहे. आपलं बुक पण आहे सचिन मेमाने, तुम्ही चेक करा. त्या पुस्तकातले मी मी स्वतः सांगत नाही बरं का. तुम्ही ते पुस्तक घ्यायचं आणि ऑक्टोबर 2023 मध्ये एक पेपर झालाय पीएसआयचा. तो पेपर काढायचा. पुस्तक पब्लिश झालंय जानेवारी 2023 मध्ये. पेपर झालाय ऑक्टोबर का सप्टेंबर मध्ये. त्या प्रश्नात पुस्तकातले 32 प्रश्न आहेत. किती? 50 पैकी 32 प्रश्न आहेत. मग पुस्तक लय भारी आहे का? नाही. पुस्तक भारी नाही. सगळे पुस्तकात ते असते. आपण नीट वाचत नाही. एखादा व्यक्ती ज्यावेळेस पुस्तक लिहितो ना, याचा अर्थ तो काही रिसर्च करतो अशातला भाग नाही. त्याला कळतं की हा कशा प्रकारे मांडलं पाहिजे, कोणत्या गोष्टी फोकस केल्या पाहिजेत, मग त्या गोष्टी कळतात.
मी तुम्हाला ते पुस्तकाची फाईल पाठवतो, कोणत्या पेजवर कोणता प्रश्न आहे ते बघून घ्या तुम्ही. म्हणजे लँग्वेजचा पेपर असा आहे की तुम्ही प्रिडिक्ट करू शकता. पण इतिहास जर तुम्ही अभ्यास करताय, इतिहास इज कम्प्लिटली अनप्रिडिक्टेबल. यू कॅन प्रिडिक्ट काय विचारणार आहेत. लँग्वेज नाही विचार, स्टँडर्ड फॉर्मॅट फॉलो केला जातो लँग्वेजचा. की म्हणजे मराठी जर असेल, तुम्ही मराठीसाठी कोणतं असणार, मोरा वाळंबे लिहा. काय लिहायचं, मोरा वाळंबे, बायबल ऑफ मराठी लँग्वेज, ते पुस्तक चांगलं करा, विषय संपला पोरांना. मोरा वाळंबे सरांचं बुक वाचायचं. ठीक आहे. दुसरं दुसरं इंग्लिशसाठी काही पुस्तक वाचायचं सचिन मेमणेचं, वेगळं काय करायची गरज नाही. आणि इट इज फॉर बोथ मिडियम स्टुडंट्स. म्हणजे आय एम डॅम शुअर अबाउट माय स्टेटमेंट, दिस इज द फर्स्ट बुक इन महाराष्ट्र विच इज इन बायलिंग्वल मेथड. म्हणजे बाकीच्या पुस्तकाबद्दल मी वाईट बोलत नाही, ते पण छानच आहेत. पण त्यांनी काय केलंय की मराठीमध्ये लिहिलेलं आहे. नाम म्हणजेच काय, वस्तू, प्राणी, व्यक्ती, ठिकाण यांना दिलेले नाम म्हणजे नाऊन होय. तुम्ही नामाची व्याख्या करताय ना, लिहा ना मराठीत असेल तर. बट मी समजा असं म्हणतो, द वर्ड द नेम विच इज गिवन टू द पर्सन, प्लेस ऑर अ थिंग इज कॉल्ड अ नाउन. सेम लिहा मराठीमध्ये. तर ते पुस्तक असं आहे की मराठीमध्ये पण त्याचा नाव डेफिनेशन आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. सो दॅट इज गोइंग टू बी कन्व्हिनियंट अँड कम्फर्टेबल फॉर बोथ द मीडियम स्टुडंट्स, इंग्लिश ॲज वेल एज मराठी मीडियम स्टुडंट्स. त्याच्यामध्ये दोन सेक्शन्स आहेत, इंग्लिश ग्रामर अँड इंग्लिश ओकॅब. इवन यू पीपल नीड नॉट टू बाय अ सेपरेट बुक फॉर TYQ ॲज वेल. प्रत्येक टॉपिकच्या खाली वर्ब झाल्यानंतर 50-60 प्रश्न आत्ताचे विचारलेले त्याच्यात घेतलेले आहेत, तर ते सोडवा, अशा प्रकारे करा. ठीक आहे. तर लँग्वेज पेपर झाला आपला. ठीक आहे. सेकंड पेपर आहे आपला जीएसचा पेपर. जीएस मध्ये परत तेच आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट अफेअर्स, मॅथ्स, रिझनिंग, एवढे. ते आपलं वाचून झालंय. एवढं वाचले ना पूर्व आपण की आपल्याला 65 मार्क पडलेत. म्हणजे जो प्री पास होतो, द एनी गाय हु क्वालिफाईज प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, नो, ही इज ऑलरेडी गुड ॲट जीएस. सो इफ यू सी द स्कोर ऑफ सेकंड पेपर, इट विल बी ॲव्हरेज. महाराष्ट्राला सगळ्या पोरांचे स्कोर ॲव्हरेज जातात. मग एखादा पोरगा पास होतो किंवा नापास होतो फक्त एका पेपरमुळे, लँग्वेज पेपरमुळे. म्हणून लँग्वेज पेपर डिसाइड्स वेदर यू विल बी इन द फायनल लिस्ट ऑर नॉट. लँग्वेज चांगली ठेवायची, लँग्वेजचा बादशाह पाहिजे. ती पोरगी नाही का प्रतीक्षा, भारी लँग्वेज येतो, 80 मार्क डायरेक्ट, लँग्वेज 80 सांगते डायरेक्ट, असं नाव पाहिजे. म्हणजे आपलं, म्हणजे मी मुद्दा सांगतो, 2019ला एका मुलीचा निकाल आला होता, एसटीआयचा मेरिट लागलं होतं. मी ते प्रीस नापास झालतो. फायनल निकाल आला होता, मी फायनल रिझल्ट चेक करत होतो. त्या मुलीला 100 पैकी मराठी इंग्लिशला 86 मार्क होते. किती? मराठी इंग्लिश 100 पैकी किती मार्क होते? 86. म्हणजे त्याच्यामध्ये असा पार्ट होता की 50 मराठीला असायचे, 30 इंग्लिशला असायचे आणि 20 मार्क कशाला असायचे? करंट अफेअर्स, लोकसेवा हमी हक्क कायदा आणि राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. हा, म्हणजे 20 मार्क पहिला, आता 50-50 आहे. मी त्या गोष्टी 18-19 सांगतोय. 50 मराठी, 30 इंग्लिश आणि 20 चालू घडामोडी, लोकसेवा हमी हक्क कायदा आणि माहिती अधिकार कायदा. तर त्या पूर्ण 86 मार्क्स होते. आणि मेरिट किती लागलं होतं पीएस तिथं माहिती का? एसटीआयचं 109. किती? 109 ला पास होती पोरगी. ओपनचं मेरिट 109 लागलं होतं. मला सांगा त्या पोरला सेकंड पेपरला किती मार्क पाहिजे होते? अरे 22-23 मार्क पाहिजे होते फक्त. मग 23 मार्क ते म्हणले असते ना, चला मी ए करून गेले असते ना, तरी पास झाले असते. निगेटिव्ह मार्किंग जाऊन अच पकडू द्या तुम्ही. ए ए ए ए ए ए ए ए 200 ए झाली पास. 25 तर असतं बरोबर, झाली पास पूर्ण. लँग्वेज मॅटर्स अ लॉट, लक्षात ठेवा. लँग्वेज चांगलं करून ठेवा. लँग्वेज असं पाहिजे ना मराठी इंग्लिश तुमचं की काही विचार तरी तुम्हाला आलं पाहिजे. मग आपण पाहतो एखादा पोरग आहे ना, एका वर्षी पास होतो, सगळ्याच एक्झाम पास होतो. ते PSI पण होतं, STI पण होतं, ASO पण होतं, टॅक्स असिस्टंट पण होतंय. इव्हन राज्यसेवेचा पेपर होतो माहिती तुम्हाला, राज्यसेवा, डेप्युटी कलेक्टर DYSP. त्यांच्यासाठी आता लँग्वेज पेपर क्वालिफाईंग झालं, इट हॅज बिकम क्वालिफाईंग इन नेचर. पण एक काळ होता की लँग्वेज पेपरला, म्हणजे मागच्या वर्षापर्यंत, या वर्षापर्यंत लँग्वेज पेपर मराठी इंग्लिशला 100-100 गुणाचा पेपर आहे. माझे काही मित्र परत परत नापास याचं कारण होतं, लँग्वेज त्यांना जमत नाही, लिहायला जमत नाही. डिस्क्रिप्टिव्ह आधा पार्ट होता ना, आधा पार्ट डिस्क्रिप्टिव्ह होता. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आतापर्यंत ऑब्जेक्टिव्हला सुद्धा इंग्लिश अँड
Marathi paper, language papers were going to decide whether you will be in the final list or not, and if you are going to be in the final list, are you going to be the top or the last? Same kind of thing will be decided by language papers only. पण लँग्वेज चांगलं ठेवा. कळलं? आणि जर एका वर्षात जॉब पाहिजे असेल कोणाला गव्हर्नमेंट, एका वर्षात त्यांनी एकच काम करायचं, तयारी चालू ठेवायची PSI STI SO ची, पण त्याने एकच करायचं, गणित बुद्धिमत्ता 1.5 तासाचं 3 तास करायचं. किती? 3 तास. मराठी इंग्लिश एकदम कडक. राहिला आपला GSचा थोडा थोडा पार्ट, कारण ह्या बाकीच्या एक्झाम येतात ना त्याच्यामध्ये 25% वेटेज मराठी, 25% वेटेज इंग्लिश, 25% वेटेज गणित बुद्धिमत्ता, 25% वेटेज चालू घडामोडी ह्याला त्यात इतिहास भूगोल असतं. लँग्वेज आणि गणित बुद्धिमत्ता ज्याचं चांगलं ते एका वर्षात जॉबला लागते. कळलं का? समजतंय? आदिती क्लिअर आहे ना? मी आज तुमच्याशी गप्पा मारतोय बरं का, काहीच आय एम नॉट डिस्कसिंग एनिथिंग. समजते मी काय सांगतोय ते पोरांनो? हे इम्पॉर्टंट आहे. तो यू हॅव टू प्लॅन प्रॉपरली. आता मी काही म्हणजे बघा, आता MPSC कडे येणारा ओढा कोणाचा आहे माहिती का? जे IT इंजिनियर्स वगैरे ऑलरेडी जॉबला आहेत ते पण येत आहेत, त्या माहिती का? जॉब त्यांना कळलेलं आहे नाही, ते काय आलं तर तेच नाही असे लय म्हणजे प्रॉब्लेमच झालाय की डायरेक्ट पूर्वाला समजा 1 लाख महिन्याला पगार आहे, पूर्वा डायरेक्ट म्हणतात की मॅम वी डोंट हैव प्रोजेक्ट, तो आप है ना कल से मत आओ, आपके अकाउंट में नेक्स्ट 3 महीने का पेमेंट डाल दिया है. डालू का नाही, डाल दिया आहे म्हणजे 3 महिने तुम्ही तुमचा जॉब शोधा. पहिला नोटीस पिरियड नव्हता प्रकार असायचा की नोटीस पिरियड दिल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पेमेंट टाकून देतात. पुढच्या 2 महिन्याचं पेमेंट तुम्हाला दिलेलं आहे, उद्यापासून येऊ नका, लॅपटॉप जमा करा. काय करायचं माणसांनी? घराचे हप्ते, पेमेंट 1 लाख होतं म्हणून बंगला 3 BHK घेतलाय, 70,000 हप्त्यात जातोय. आता काय करायचं? तोंड जोडायची कामं झाली ना. जॉब नाही मिळाला 2 महिन्यात तर काय? म्हणून लोक परत तिकडे वळायला लागली. इथं काही झालं तरी तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर तुम्हाला यश मिळतच मिळतं, परंतु MPSCच्या दुष्टचक्रात गुंतायचं नाही. परत सांगतो महत्वाचं, माझा कोचिंग सेंटर आहे, बट आय एम नॉट हिअर टू प्ले विथ समबडीज फ्युचर. माझं असं साधं सरळ मत आहे, जीव लावून 1 वर्ष अभ्यास करायचा. किती? 1 वर्ष, मॅक्झिमम 2 वर्ष करायचा. आता तुम्ही सगळे अंडर ग्रॅज्युएट सोडून द्या, तुमच्याकडे वेळच वेळ आहे, तुमच्याकडे वेळ आहे 3 वर्ष तुमच्याकडे. तुम्ही जीव लावून केलं तर 3rd इयरला असताना तुम्ही FA असताना पोस्ट काढतात. पण समजा एखादा समजा व्यक्ती त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, एज्युकेशन कम्प्लीट झालंय, त्याने जास्तीत जास्त 1-1.5 वर्ष त्यासाठी द्यावं. पण 1.5 वर्ष त्याने असं द्यावं की तो आल्यानंतर खुर्चीला भीती वाटली पाहिजे. तो आल्यानंतर लायब्ररीला खुर्चीला भीती वाटली पाहिजे की आता हा बाबा आला, एकदा बसला की उठतच नाही लवकर. असा अभ्यास केला ना, 1 वर्षानंतर तुमचा सगळा अभ्यास होऊन जातो. इतिहास बदलतो का रे? भूगोल बदलतो का? सह्याद्री पर्वत काय पर्वत हिमालयावर जाऊन बसणार आहे का चालत चालत? सेम सगळं राहणार आहे. नद्या तिथं चालणार आहेत, पूर्वा का बदलतील नद्या? गोदावरी जाईल, हिमालयात जाईल का निघून? सगळं सगळं सेम राहणार आहे. म्हणजे हिस्ट्री बदलत नाही, जॉग्रफी बदलत नाही, पॉलिटी पण बदलत नाही, हार्डली एखादी घटना दुरुस्ती होते. विज्ञान पण नाही बदलत, झुलॉजी बॉटनी नाही बदलत, हार्डली बायोलॉजीमध्ये कोणतरी एखादा कोविड सारखा नवीन रोग येतो, कोणता नवीन शोध लागतो. इकॉनॉमिक्स पण नाही बदलत, फक्त रेपो रेट बदलेल, बँक रेट बदलेल, रिव्हर्स रेपो रेट बदलेल, GDP कमी जास्त होईल, दरडोई उत्पन्न कमी होईल, मार्जिन स्टँडिंग साठी रेट कमी होईल, पब्लिक फायनान्सचे आकडे बदलतील, पण कॉन्सेप्ट सेमच राहतील. मग एक जर चांगला एखादी व्यक्ती रोज 11 तास एवढा चांगला अभ्यास करते आणि तरी त्या व्यक्तीचा अभ्यास होत नसेल तर त्याने समजून जायचं MPSC माझं क्षेत्र नाही. कुठे आता आम्ही क्लास करतोय, मी ते सांगतोय, क्लास झाल्यानंतर 1 वर्ष द्यायचं जीव लावून. आणि कोणताही क्लास चांगला असतो, कोणताही क्लास वाईट असतो, क्लास घेणार नसतो, क्लास तुम्हाला बसणाऱ्या पोरांच्या अवलंबून असतो. काय वाटतं? हो. समजा मी तुम्हाला शिकवतोय टॉपिक एखादा आणि मी समजा भारतातील वृत्तपत्र इतिहास स्किप केला, म्हणजे हिस्ट्री ऑफ इंडियन न्यूजपेपर, आय स्किप दॅट टॉपिक अँड यू आर नॉट अवेअर अबाउट इट. तुम्हाला म्हणलं पाहिजे सर आपला टॉपिक राहिलाय हो, मी घेईल ना का नाही घेणार? पण तुम्ही चाललंय सरांचं चालू दे, नाही. तुम्ही जैशी प्रजा वैसा राजा, म्हणून आपण आपल्या पैसा लावतोय, आपण आपला वेळ देतोय त्या ठिकाणी,
ते वसूल करता आलं पाहिजे तुम्हाला. कुठेही लावा क्लास, काही करा, पण वसूल करायचं. वसूल करता मग त्या मास्तरचा गळा नाही दाबायचा. वसूल करता इन द सेन्स तुम्ही डाऊट विचारा की सर मला नाही कळलं, मला परत सांगा. मी आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये असा शिक्षक नाही पाहिला की जो खऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्याला हाड करतो. हे चल असं नाही, कोणता शिक्षक म्हणून किती तिरसट असू द्या, त्याला वाटलं ना हा विद्यार्थ्याला शिकायची इच्छा आहे, याला नाही कळत, तो समजून सांगेल त्याला. आणि एखादा डांबलेट असेल त्याला तो हुडकून देईल. त्याच्यामुळे अशा विद्यार्थ्यांची गरज प्रत्येक शिक्षकाला सुद्धा असते. म्हणजे त्या गोष्टीचा फायदा करून घ्या तुम्ही. समजतंय मी काय सांगतो ते? कळलं का? पंक्च्युअल राहायचं. 1.5 वर्ष समजायचं आपलं जग हीच आहे, कोणतं? एमपीएससी. 3 गोष्टी विश्वास ठेवायचा. 3. पहिला स्वतः, दुसरा एमपीएससीच्या आयोगाच्या विश्वास ठेवायचा, आणि तिसरा आपल्या आईबापा विश्वास ठेवायचा. आईबाबाचाच देव असतो, आहे का नाही? देव असतो का नाही आईबापाच्यात? हो. हे एवढं केलं तर काय लागत नाही, दुसरं आरामात होऊन जाते. आता मी तुम्हाला बुक लिस्ट सुद्धा सांगितली, मी तुम्हाला प्लॅनिंग पण सांगितलं. इवन आय टॉक्ट अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ अनालायझिंग प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, ते मी सांगितलं तुम्हाला. हे जर केलं तर तुम्हाला वाटतं का कोण नापास होईल? एकदा पास झाल्या माणसाला भेटून बघा. पास झाल्या माणसाला भेटायचं, बोलायचं, आणि त्याला भेटलं तर वाटतं कसं पास झालंय असं तुम्हाला वाटतं. कधी कधी बरं का, सगळेच नाही पण कधी कधी वाटते कसं पास झालं, कसं का पास झाला. कारण व्यक्ती दिसतो तसा नसतो, त्या व्यक्तीने त्याचे एफर्ट्स टाकलेले असतात. तो माणूस तुमच्यासारखाच असतो. त्याला 2 डोळे आहेत, त्या 2 नाक आहेत, त्याला कपाळ कसं आडवं नाक असतं का, पाच वार येतो का, असं काय का? सगळं सेम आहे. मेंदू पण सेम आहे. सगळ्यांच्या मेंदूचं वजन तेवढंच असते. असतं का नाही? हो. इवन जगातला सगळ्यात हुशार व्यक्ती आईन्स्टाईन, त्याचं वजन कमी होतं मेंदूचं. जगाच्या इतिहासातला सगळ्यात हुशार माणूस. आपण इतरांपेक्षा कमी आहे का? नाही. आपण कमी आहे आपल्या अवगुणांच्या मुळे. मोबाईल, मोबाईल शिवाय जमतच नाही. रील्स, चांगल्या बोली कू, कशा लागतो चांगल्या? काय गरज आहे चांगल्याची? म्हणजे तुमचं इन्स्टावर तुम्ही नसलं पाहिजे. आता मी इन्स्टावर आहे, मला राहिलं पाहिजे, कारण माझा तो बिझनेस आहे. मी रील्स बनवणार, पण मी काय डान्सचा व्हिडिओ टाकलाय का कधी? मी एखादा एज्युकेशनल व्हिडिओ टाकणार. तुमचं काय, कशा लागतं तुम्हाला इन्स्टा? कशाला पाहिजे इन्स्टा? आता हा एडिटिंग करतात ते सोडून द्या. तुम्हाला कशाला लागतंय? फेसबुक कशाला लागतंय? लोकांनी तुम्हाला फेसबुकला शोधलंच नाही पाहिजे. लोकांनी तुम्हाला निकाल लागल्यावर गुगलवर शोधलं पाहिजे. हु टॉप्ड PSI एक्झाम इन 2026, लगेच नाव आलं पाहिजे, पूर्वा. गुगलला शोधू द्या ना लोकांना. फेसबुकला काय रिक्वेस्ट पाठवणार, प्लीज ऍक्सेप्ट माय रिक्वेस्ट, कशाला? नाही पाहिजे. फेसबुक नको, इन्स्टा नको. कशा लागते? आपल्या इकडे डोक्यात ठेवायचं. व्हॉट्सअप ते पण गरज पुरतं, टेलिग्राम ते पण गरज पुरतं, आणि युट्यूब चॅनल तो पण गरज पुरता. आणि त्याच्यात एक ऍप असतं वॉच टाइम नावाचं, म्हणजे मी किती वेळ स्क्रीन टायमिंग ज्याला आपण म्हणतो, तुम्ही किती वेळ स्क्रीन टाइम वापरताय ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. येते लक्षात की बाबा मला आज संध्याकाळी गेल्यानंतर मला असं कळलं की मी 5 तास मोबाईलवर बसलोय. आज किती मोबाईल बसलोय, म्हणजे मोबाईलवर नाही बसलो, म्हणजे मोबाईल पाहतोय. मग 5 तासात मी काय पाहिलं, माझ्या आयुष्यात काय बदल झाला 5 तास घालवले? काय नाही बदल झाला. डोक्याचं वांग झालं. त्याच्यामुळे ज्या गोष्टी माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये, बघा मी काय सांगतोय, जी गोष्ट माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये, जो विचार माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये, ती गोष्ट पण करायची नाही, तो विचार पण करायचा. विचार पण म्हणतोय बरं का, आता मी ही पेननी असं नखला असं असं करतोय, याने माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे का? नाही करायचं. मी असं केल्यानंतर काय होईल का? का करू मी? नाही करायचं. मी असा विचार का करू? म्हणजे साधी गोष्ट आहे. समजा आता उदाहरण, एखादी बस येते तिकडून, आणि त्या बसला चिखल लागलाय. असं आहे काय, उरुळी कांचनला पाऊस झालाय वाटतं, बसला चिखल लागलाय, तुला काय करायचे? तू का विचार करतोय? लागू दे ना बसला चिखल तिकडं. नको तिथं का डोकं चालवताय? एवढे विचार करतात लोक, सांगायलाच नको. म्हणजे आपण अननेसेसरी विचार केला ना. उदाहरण माझं सांगतो. म्हणजे एक माणूस आहे, मला नाव आठवत नाही, बहुतेक आईन्स्टाईन का न्यूटन, दोन पैकी कोणतरी होता. आमच्या सरांनी एक गोष्ट सांगितली होती. त्यांना ना त्यांच्या घरामध्ये प्रयोग करायचे ते आणि त्यांना मांजरांची खूप आवड होती. आणि एका मांजरीला 5 पिल्लं झाली होती. तर त्यांनी काय केलं, तर आपल्या घरामध्ये ते मांजरे यायचे, जायचे, आणि त्यांचे इन्स्ट्रुमेंट पाडायचे. मग त्यांनी काय केलं, मांजरांना यायला असे 2 होल केले होते. मोठ्या मांजरासाठी मोठं होल,
छोट्या माणसासाठी छोटं होल. सगळ्यात मोठा हुशार माणूस. आणि त्या माणसाला भेटायला एक दिवस आला, म्हणते सर what kind of holes are these? तो म्हणला these holes I have made for these cats. They can enter and they can go out. मग why you have made two different holes? One is small and one is big. तर ते म्हणे मोठं होल, मोठं छिद्र मोठ्या मांजरासाठी, छोटं होल छोट्या मांजरासाठी. मग त्याला म्हटले अरे ते बरोबर आहे, मग मोठ्या होल मधून छोटं मांजर जाऊ शकत नाही का? अरे बापरे, मी विचारच नाही केला. काय म्हणले ते? हा विचार माझ्या डोक्यात कसा नाही आला? पण त्याला वाटते फालतू गोष्ट आहे, याचा विचार मी काय एवढं करू. तो माणूस जगातले मोठे मोठे शोध लावतोय, तुम्ही त्याला नॉनसेन्स म्हणणार. एवढं कळत नाही, कॉमन सेन्स नाही आला की छोट्या होलमधून सुद्धा मोठ्या होलमधून छोटी मांजर जातील ना, वेगळं काय करायचं. पण ती लोक असा विचार करत बसत नाही जास्त. उदाहरणार्थ एखादी गोष्ट आहे, मला हे हे रिपेअरिंग नाही करता येत, मला हे बिघडलंय. सचिन मेमाने मास्तर आहे, सचिन मेमाने स्क्रूड्रायव्हर घेऊन तिथे जाऊ नये, गेल्यानंतर करंट बसू शकतो. नाही नाही मला शिकायचंय, काय शिकून करणार तू, जाऊ दे ना 100 रुपये. म्हणजे हा म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला आलं पाहिजे, पण कोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत ज्या शिकल्याने माझ्या आयुष्यात काहीतरी बदल होणार आहे. बरोबर का चूक? बरोबर का नाही? नाही ड्रायव्हरचं ते गिअर कसं टाकतात मला बघायचे, तुला बघून काय करायचंय? तुला ड्रायव्हर व्हायचंय, तू शिकणार नंतर गाडी, नंतर शिकणार, पहिला अभ्यास करणार. विद्यार्थी या शब्दाचा अर्थच होतो विद्यार्थी, म्हणजे विद्येची अर्थी नाही काढायची. जो विद्यार्थी म्हणजे विद्या अर्जन करण्यासाठी ज्याचा जन्म झालाय तो विद्यार्थी. मग त्यांनी विद्याचं अर्जन करायचे. आणि तुम्ही विद्यार्थी आहात का? आहात का? नाही येत. तुम्ही परीक्षार्थी आहात. तुम्ही तो विद्यार्जन करायला आलेले नाहीये, तुम्ही परीक्षा पास व्हायला आले. मग विद्यार्जन म्हणजे काय माहितीये का? समजा मला एखाद्या भारताच्या इतिहासाच्या वर मला शोध निबंध लिहायचा आहे, मग मी त्याच्यासाठी एवढे पुस्तकं वाचतोय आणि एक वेगळा स्वतःचा प्रबंध तयार करतोय, ते विद्यार्जन झालं. मला कळलं की गोदावरी नदीची लांबी एवढी आहे, तापीची एवढी आहे, त्याच्यानंतर नर्मदेची 54 आहे, बस झाला, विषय संपला. विचारतात नर्मदा कशी जाते वाहत, कसं असेल नर्मदे, काय करायचे तुला? दगडी धोंडे असतील, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. तुला काय माहिती महत्व पाहिजे? नर्मदा नदीची लांबी कुठे आहे, कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते, कोणत्या समुद्राला मिळते, त्याच्या उपनद्या कोणत्या, डावे किनार कोणते येते, उजवे कोणते, ही परीक्षेला विचारते ना, ते लक्षात ठेव. म्हणून त्याला म्हणतो परीक्षार्थी. जो परीक्षेची तयारी करतो तो परीक्षार्थी. म्हणजे विद्यार्थी आहात का तुम्ही? नाहीये, तुम्ही परीक्षार्थी आहात, लक्षात ठेवा. कळलं? आणि परीक्षेची जी डिमांड आहे त्या परीक्षेच्या डिमांडनुसार स्वतःला तयार करायला सुरुवात करा. आता उदाहरणार्थ माझं, आता मी मास्तर आहे, मला पुस्तकं वाचायला आवडतात. मी समजा वाटलं हिटलरचं माइन काम्फ वाचलं, म्हणजे माझा लढा, हिटलरचं एक छान पुस्तक आहे माइन काम्फ म्हणजे माझा लढा, तर हिटलर बद्दल मला खूप उत्सुकता आहे, मी वाचू शकतो, माझ्याकडे वेळ आहे. तुमच्याकडे आहे का वेळ? कशाला वाचतोय माइन काम्फ? नंतर वाच ना, पास झाल्यानंतर मस्त, म्हणजे PSI झालाय, बंदोबस्त लागलाय, आतमध्ये गाडीत बसलाय वाचत, कोण विचारणार आहे तुला? तुम्ही तुमचा इंटरेस्ट नंतर बघा, नंतर तुम्ही तुमचा छंद, पण सध्या आता याची गरज आहे महत्वाची. कशाची? पोट भागवायसाठी आपल्याला जॉब पाहिजे, जॉबसाठी अभ्यास पाहिजे, अभ्यासासाठी डेडिकेशन पाहिजे, डेडिकेशनसाठी कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, कॉन्सन्ट्रेशनसाठी मोबाईल नाही वापरायचा. कळलं का? मोबाईलचा वापर लिमिटेड करायचा. कळलं ना प्रतीक्षा मॅम? मोबाईल, साधा मोबाईल घ्यायचा, साधा डबडा, माहिती आहे ना तसला, छोटा मोबाईल घ्यायचा गिरीश, तो वापर. छोटा मोबाईल घ्यायचा एवढा, एकदा चार्जिंग केला ना 4 दिवस चालतो. त्याच्यावर सापाची गेम असते, सापाची गेम खेळायची. FM नावाचा प्रकार असतो रेडिओ, ते प्रत्येकाचा असतो, तेवढं गाणी ऐकायची थोडीफार. एवढं करा पोरांनो 1 वर्ष, दॅट इज द सक्सेस मंत्रा. हे जे चालतं ना ऑनलाईन क्लास आहे, आता पुन्हा तसं तुम्ही आता ऑनलाईन बोलताय आणि असं बोलताय, हे काय कॉन्ट्रडिक्शन आहे? मी बोलतोय ना, माझा विषय संपला ना, द्या ना फेकाडून डेट पुढं, बसा पुस्तक घेऊन. काय त्या मोबाईलमध्ये? नाही नाही आम्हाला मोबाईलमध्ये लेक्चर्स पाहिजे असतात. काय नाही लेक्चर्स वगैरे पाहिजे, माझं बी नका बघू, अभ्यास करा, पुस्तकं वाचा. तर मोबाईल मध्ये तुम्ही लेक्चर्स नाही बघत हो, अचानक येतं टिंग, जेवलीस का? हो, गेला तिकडं. हा, झालं. हा जेवले, तू जेवली का? मी जेवली का? काय खाल्लं? वांग खाल्लं. बटाटा खाल्ला? तू काय खाल्लं? झालं, त्याच्यात 1 तास गेला, पोटात काय नाही गेलं, वेळ गेला. कशाला? म्हणून मोबाईल जर वापरायचा असेल तर बी फोकस्ड, की ज्या कामासाठी मोबाईल वापरतो तोच वापरायचा मोबाईल.
कळलं का गिरीश? नाही ती ऑनलाईन बसले, ऑनलाईन दिसतंय, कुणाशी बोलतंय, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. कुणाशी बोलू दे, तुला नाही ना परवडत सध्या. तू आपलं काय करायचं, घोड्यासारखं असं सरळ बघायचं. कुठं? सरळ पुस्तकाकडं. इकडे पण नाही तिकडे पण नाही. घोड्याला असं नाव असतं, पाहिलं ना तुम्ही? रस्त्याने घोडा चालताना असं का असतं माहितीये का? तर घोडे तिकडे इकडे तिकडे बघल आणि मग टांगा पलटी होईल, घोडं फरार, मालक गटरात. त्याच्यावर घोड्याला आधीच असं लावलेलं असतं की बाबा तू सरळ बघ, असं बघ सरळ, इकडे बघू नको, घोडीकडे पण बघू नको, सरळ बघ. कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, डिस्ट्रॅक्शन नकोच ना. आपलं तसंच ठेवायचं. मी असं नाही म्हणत तुम्ही उद्या असलं लावून या काहीतरी. तुम्ही मनाची कवाडी लावून घ्या तुमच्या डोळ्यांना, की अशा प्रकारे मी तयारी करणार आहे, अशा प्रकारे अभ्यास केला तरच आहे. म्हणून सांगतो, एमपीएससी सोपी परीक्षा आहे. हौशी गौशी नवशासाठी हे नाव, हे का ना काम नव्हे एड्या गबाळ्याचे. एड्या गबाळ्याचे म्हणजे एडा गबाळा चालेल, साधा चालेल, ज्याला काही येत नाही तो चालेल. पण जो चंचल आहे, ज्याचं मन स्थिर नाही, ज्याला एडिक्शन आहे मोबाईलचं, ज्याला आळस येतो लगेच, ज्याला झोप येते खूप जास्त, त्यांनी या गोष्टी समजून घ्या की तुम्हाला तुमचं पॅटर्न बदलावा लागेल, तरच यशाची अपेक्षा ठेवा, नाही तर अवघड आहे पोरा. खरं का खोटं? तुम्हाला जास्त पकवलं का मी आज? हा. व्हिडिओ कशाला टाकू हा? ते मी खूपच इनफॉर्मल बोलले, झाले सगळ्यांचं पाहून झालंय. हा व्हिडिओ टाकला ना तर ते, हा पर्सनल टाकेल, ठीक आहे, अनलिस्टेड टाकून देईल. एक समजलं का? आता काय काय केलं डिस्कस आपण? काय केलं डिस्कस सांग पूर्व. मला सांग, तू इथं आज आली ऑफलाईनला, आता जे तू मला ऐकलं, तू घरी तुला कसं वाटलं असतं? ऑफलाईन ऑफलाईन असतं, ऑनलाईन ऑनलाईन असतं. खरं आहे का नाही? म्हणजे ऑफलाईनला येत जा. आले तर ऑनलाईन म्हणजे खूप रेअर केस मध्ये बाबा, की परिस्थिती नाहीये, पुण्यात राहू शकत नाहीये, पुण्यातच राहतोय ऑफलाईनला येत नाही. आलं पाहिजे. आत्ता मेहनत घ्या, आयुष्यभर यायचं काय इथं? एकदा तुमची बॅच संपली, तुम्ही इकडे येणार आहे का? तेवढा अभ्यास करा, जीव लावून करा. फक्त झोपायला रूमवर जायचं. आलं लक्षात? खायला आणि झोपायला, तीनच आयुष्यात चार महत्वाची काम आहेत. पहिलं काम कोणतं? जेवण. आणि आता जे चाललंय माझं, मी कोणासाठी करतोय? मी बडबड का करतोय? मला पैसे पाहिजेत पोट भरण्यासाठी. तुम्ही अभ्यास का करताय? समाजसेवा करायचे. समाजसेवा करायची मग कचरा उचला रोडचा. समाजसेवा असेल. नाही, पैसे पाहिजेत, नोकरी पाहिजे, मान पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे. मग काम तर केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. मग पहिलं काम तुम सगळ्यात महत्वाचं, अन्न पाहिजे. 3 टाइम मिळते आता सध्या, आपलं खायचं निवांत. दुसरं काम महत्वाचं, डोक्याचं काम आहे माझं. माझं डोकं शांत राहण्यासाठी मला झोप पाहिजे प्रॉपर. झोप चांगली लागण्यासाठी मोबाईलचा जाळ करा पाहिजे. रात्रीचा मोबाईल वापरायचा नाही. मोबाईल वापरला, अचानक कुणाचा फोटो आला की तिथं बघितलं की तो लोणावळ्याला फिरायला गेला मैत्रिणी बरोबर, तुला जर फरार झाला. कशाला? तुला झोप येणार 2 दिवस. कशाला? आपलं बघायचंच नाही कुणाचं. आपलं निवांत शांत एन्जॉय करायचं, स्पिरिच्युअल सॉन्ग ऐकायचं छानपैकी, ओम नम शिवाय म्हणायचं आणि शांत झोपून जायचं. सकाळी उठायचं, आपली पिशवी उचलायची, टाकायची, लायब्ररीत यायचं, ऑनलाईन लेक्चर करायचं अटेंड. नंतर आपला तो डबडं फेकून द्यायचं आणि आपलं छोटा छया छया मोबाईल घ्यायचा, कानात हेडफोन टाकायचा, रेडिओ मिरची ऐकत ऐकत लायब्ररीत यायचं. कंटाळा आला ते ऐकायचं, बातम्या पण लागतात त्याच्यावर. सापाची गेम खेळायची, चार्जिंग एकदाच करायला लागतोय. 3 नंबर ठेवायचे. 3 नंबर ठेवायचे, आईचा, बापाचा आणि रूममेटचा. आईचा, बापाचा आणि रूममेटचा. या तिघांच्या शिवाय तुम्हाला कोणाची गरज नाही सध्या. भावाचा पण ठेवू नका मी, बहिणीचा पण ठेवू. काय गरज नाही कोणाची. हा, नवऱ्याचा ठेवा, ज्यांचं लग्न झालंय त्यांनी. राईट, म्हणजे मॅरिड असेल तर नवऱ्याचा ऍड करा, म्हणजे 4 होतील. कारण ह्या लोकांनाच, म्हणजे माझं तर असं होतं पहिलं, म्हणजे मला, मी अननोन नंबर कधी उचलत नाही, अजून पण नाही उचलत. आता उचलतो कारण माझा बिझनेस आहे. पहिला मी अननोन नंबर उचलत पण नव्हतो कधी. म्हणजे अभ्यास करताना मला माहिती होतं, समजा माझा एखादा मित्र प्रॉब्लेम मध्ये आहे आणि त्यांनी मला फोन केलाय, मी त्याची मदत करू शकतो का? आहे का माझ्या खिशात 1 लाख रुपये की तो, त्याला पाहिजे मी त्याला देऊ शकतो का? नाही देऊ शकत. नाही उचलायचा फोन. मी ते जाऊ शकतो का त्या मदतीला? नाही जाऊ शकत. नाही उचलायचा. आणि जर मला फोन कुणाचा अन्न नंबर परत परत यायला लागला, मी फक्त घरी एकदा फोन करायचो, आई सगळे ओके का? हा. अण्णा कुठे आहेत? ओके सगळं, हा ठीक आहे, चालतंय, ठेव, विषय संपला. म्हणजे चेक करायचं आपलं घरचं सगळं व्यवस्थित आहे का माझं.
म्हणजे तुमच्या असण्याने तुमच्या नसण्याने कुणालाच फरक पडत नाही, तुमच्या आई बापाशिवाय आणि नवऱ्याशिवाय किंवा फॅमिलीशिवाय. बाकी पाहुणा रावळा चुलत बंधू, त्याचं लग्न, तिचं डावाळं जेवण, काय करायचं तुला? आपलं आपण करा. हा, जातात लोक सेलिब्रेशनला, डीपी टाकतात की एन्जॉईंग. कशाला बाबा, आपला आपला, आपलं एकच, एक नाम केशव, पुस्तक आपण आणि लायब्ररी. असा अभ्यास करा 1 वर्ष. 1 वर्ष साधू व्हा, आयुष्यभर विजय माल्ल्या व्हा. विजय माल्या माहिती ना, म्हणजे लक्झरियस आयुष्य जगलेला माणूस. तुम्ही आयुष्य एन्जॉय करा, पण 1 वर्ष साधू व्हा. साधूचं आयुष्य कसं असतं? कसं असतं? शांत नसतं. म्हणजे त्याच्या डोक्यात एकच असतं, देवाचं नाव, हरिनाम. तसं आपल्या डोक्यात एकच नाव, एमपीएससी. एमपीएससी काय लागेल? म्हणजे विचार करताना सुद्धा मी असा विचार करेन. डिस्कशन चालले दोघे सध्या. निकिता, मला सांग, इतिहासाचा अभ्यास तू कशातला करते, ही चर्चा पाहिजे. मी काल भाजी आणायला गेलते आणि त्या भाजीवाल्याने मला 505 रुपये एक्स्ट्रा मागितले, मी त्याशी भांडले कशाला? भांडली तर भांडली, सांगूच नको तू. या गोष्टी बोलायच्याच नाहीत. ऑलवेज थिंक, स्पीक अँड ऍक्ट विच इज प्रो एमपीएससी. काय म्हणतोय? विचार करताना, बोलताना आणि वागताना तसंच वागा, तसंच बोला, तसाच विचार करा, जो एमपीएससी साठी गरजेचा असेल. बाकी गोष्टी गरजेच्या नाहीत. बाकी लोक गरजेची नाहीत. कधी मी फोन केला, माझाही उचलू नका. नका उचलू, काय फरक पडतोय? फक्त फी वेळच्या वेळी द्या. म्हणजे माझा फोन, कारण मी काय फोन करेल तुम्हाला, मला वेळ नसतो, पण माझा सांगायचा उद्देश काय? आपला वेळ कुणालाही द्यायचा नाही. का द्यायचा वेळ? आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे का? खूप वेळ आहे का तुमच्याकडे वेळ? नाही ना सर, मी तर 200 वर्ष मारणार नाही. तुम्हाला काय माहिती, असं कोण आहे का? लिमिटेड वेळ आहे. एक 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 तास आपण आपल्या मृत्यूच्या जवळ येतोय. आपलं आयुष्य इतर राहिलेलं आनंदात घालवायचे, आनंदाच्या क्षेत्रात करिअर करायचे, मग तेच करायचं फोकस. अशा प्रकारे टार्गेट ठेवून तुम्ही अभ्यास केला तर नथिंग इज इम्पॉसिबल. नेपोलियनचं वाक्य आहे, इम्पॉसिबल, अशक्य हा शब्द मूर्खांच्या शब्दकोशात आढळणारा शब्द आहे. इम्पॉसिबल इज अ वर्ड टू बी फाउंड इन द डिक्शनरी ऑफ फुल्स. म्हणून तो नेपोलियन बोनापार्ट, फ्रेंचचा शासक, त्याला इंग्रज पण घाबरायचे. म्हणजे वॉटरलूची शेवटची लढाई 1821 मध्ये त्यांचा मृत्यू झाला, हारले ते शेवटची लढाई. त्यांचा ऍटिट्यूड असं होता, ही गोष्ट का होणार नाही? 100% होणार. का नाही होणार? म्हणजे मी तुम्हाला ती गोष्ट सांगितली असेल, शेवटी जाता ती गोष्ट सांगतो, की त्यांना एका पलीकडच्या देशावर आक्रमण करायचं होतं. आणि त्या मार्गामध्ये एक मोठा एक असा डोंगर यायचा. आणि असा इतिहास होता की त्या डोंगर पलटी करून आजपर्यंत कोणी जाऊ शकलं नव्हतं. मोठं सैनिक घेऊन पलीकडे जाणं अशक्य होतं. लोक म्हणायचे कुणी जातच नाही, गेलेला परतच येत नाही. हे नेपोलियनला माहिती होतं. नेपोलियनचे सैनिक तिथपर्यंत गेलं, मोठा पुढे एक मोठा डोंगर आला. नेपोलियनला ते सगळे सैनिक म्हणले, साहेब हाच का तो डोंगर? म्हणजे हा नाही, हा छोटा आहे. हा तर आपण सहज पार करू. त्याच्या पलीकडे मोठा डोंगर आहे, तो आपल्याला पार करायचा विचार करतोय. पण समजा नाही जमलं तर आपण माघार येऊ. हा तर छोटा डोंगर आहे. लोकांची मानसिकता आहे, आता छोटा डोंगर आहे. सैनिक पार करून गेलं. बघतंय सगळं सगळं मोठं मैदान, सपाट मैदान. मग ते म्हणले, साहेब तुम्ही म्हणले होते. अरे म्हणजे हाच तो डोंगर ज्याच्याबद्दल लोक बोलत होते. हाच डोंगर, त्याच्या लोक म्हणायचे की हा डोंगर पार करणं अवघड आहे. म्हणजे आपण पार केला. हा, कारण तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवलं हा डोंगर कुछ भी नाही, आपल्या पुढचा डोंगर मोठा पार करायचा आहे. तुमच्या लक्षातच नाही आलं पुढे डोंगरच नव्हता. हाच सगळ्यात मोठा डोंगर होता. आपल्या आयुष्यात पण तसं असतं. समस्या छोटी असते, त्याला एवढं मोठं करत असतो आपण. हे काय एमपीएससी एक किरकोळ आहे, विषय संपवायचा. काय एमपीएससी? काय एमपीएससी? माझ्या पुढचे काय एमपीएससी? 1 वर्ष देणार मी, 100%. 100% होणार. असा ऍटिट्यूड ठेवा. वाघ, सिंह हा जंगलाचा राजा आहे. नॉट बिकॉज ऑफ पॉवर, बिकॉज ऑफ ऍटिट्यूड. येस और नो? सगळ्यात शक्तिशाली कोण आहे? हत्ती आहे. मग हत्ती आहे का जंगलाचा राजा? कोण आहे? सिंह असा 4-5 जण घेऊन फिरतो का? कुत्री फिरतात 4-5 एकत्र, फिरतात का नाही? सिंह एकटा फिरतो. तो चालायला लागला ना, लोक सगळे त्याकडे बघा थटात, चाललाय बघा कसा. हत्ती पण लांब जातो. ऍटिट्यूड आहे. ऍटिट्यूड पाहिजे. म्हणजे ऍटिट्यूड म्हणजे घरी नाही पण ऍटिट्यूड नवऱ्याला, भाजी तुझी तू करून खा, असं नाही. ऍटिट्यूड म्हणजे आपल्या डोक्यात ठेवायचं ऍटिट्यूड, की मला अभ्यास करायचा आहे, आय एम द बेस्ट. मी भारी आहे, मला सगळं येतं, मी कोणाच्या पेक्षा कमी नाहीये. आणि असा विचार केला तर काही अशक्य नाही पोरांनो.
इम्पॉसिबल हा शब्द जगातच नाहीये. अशा प्रकारे मी तुमचा आज खूप वेळ घेतलेला आहे, पण मला गरजेचं वाटलं बोलावं तुमच्याशी, कारण मी सिलेबस तुमच्याशी कदाचित डिस्कस केला नव्हता. हीच कोणाच तरी मॅच आला मला काल. सिलेबसचा काय विषय आहे? पुढे सिलेबस पण एकदा सांगा. एकटीला का नवरे काय म्हणते, ऐकतील का नवरे असं म्हणता, ऐकतील का नवरे, हा ऐकता तो. म्हणजे नवऱ्यांना कशाला, नवरे काय दुश्मन आहेत का तुमचे? चांगलं बोलायचं, पती परमेश्वर असतो, लक्षात ठेवा. हो, समज. चला, एनी डाऊट आजच्या सेशन बद्दल? चला थांबा, अजून हालायचं नाही. एवढं सांगून काय फायदा झाला, लगेच गडबड. हा, निकिता, काय काय शिकला आजच्या सेशन मधून? बुकची नावं शिकलो, सिलेबस शिकलो, अभ्यास कसा करायचा, पॉझिटिव्ह कसं राहायचं, किती वर्ष द्यायची, जीव लावून कसं करायचं. नाही म्हणजे एकदा सांगून नाही केलं, हा ते आलं लक्षात पूजा मॅम तुमचं मला. समजलं ना. आणि ऍटिट्यूड तसा ठेवायचा. कसा ऍटिट्यूड ठेवायचा पोरांनो? जिंकण्याची, जिंकण्याचा ऍटिट्यूड ठेवायचा. आता तुम्ही नवीन आहेत, तुम्ही आता लायब्ररी लावताल, इथं लावताल, कुठे लावताल, तुमच्या लायब्ररीमध्ये काही लोक असतील, ए तू बसला, ती मुलगी दिसली का तुला? हा बघते नाही का, खूप सिरियस दिसते. अगं तिने 4 मेन्स दिलेत, खूप हुशार आहे ती. अजून नापास, बघ ना, पासच होत नाही, खूप अवघड आहे एमपीएससी. बापरे, तेवढी हुशार, मला तर काहीच येत नाही. आता इथं तुम्ही हारला. अगं तिला येत नाही, ती इडी मी पहिल्याच आठवड्यात पास होतो. असं म्हणायचं, ती काय म्हणत, तू एवढी शाणी आहेस का? हो म्हणायचं, मी शाणीच आहे, बघ दाखवतो तुला. काय फरक पडला? तुमचं निश्चित वेगळे का नाही? पूर्वा, निकिता, प्रतीक्षा, तुम्ही एकसारखे दिसता का? बघ जरा का. पण सगळ्यांचं सेम आहे ना, नाक सेम आहे, डोळे सेम आहेत. आपण जर दिसतो वेगळे, आपल्या क्षमता वेगळ्या आहेत, आपलं नशीब वेगळं आहे, याचा अर्थ तुमच्या नशिबात काय आहे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही राज्यात पहिले पण येऊ शकता ना. कदाचित तिचं नशीब वाईट असेल, त्याचं नशीब वाईट असेल. तुम्ही का तुलना करता, का खच्ची होता लोकांच्याकडे बघून? स्वतःकडे पाहायचं की आय एम द बेस्ट, मी माझ्यासारखं कुणीच नाही. कुठं पण नाही हे मनात ठेवायचं, नाही रस्त्यात जाता, माझ्यासारखं कोणीच नाही सर बाजूला, असं नाही. म्हणजे तो ऍटिट्यूड जवळ पाहिजे तुमच्या, की आय एम द बेस्ट, मला जमणार, मला नाही जमणार तर कुणाला जमणार, मी नाही तर कोण करणार, मी नाही तर कोण पास होणार. मग होतं. जातात एक सांगतो की माझा एक फ्रेंड आहे, त्याला बोलवलं मी कधीतरी इकडं. ते एकाच वर्षी पीएसआय पण झाले, एसटीआय पण झाले, एसओ पण झाले, आणि ते सगळं सोडलं, तिकडं लांब गेलं राहायला, पण जंगलात राहिलं 5-6 वर्ष, परत आलं. जंगलात म्हणजे थोडं वेगळ्याच टाईपचा प्रकार येतो का. जंगलात म्हणजे त्याचा वेगळाच येतो, मी सांगेल नंतर, आता जास्त काही बोलत नाही. मग परत आला, परत अभ्यास केला, परत क्लास होऊन झाला. तर तो मला म्हणायचा, त्याचं असं म्हणणं होतं, ऍव्हरेज पोरग बरं का, सर हा जो निकाल येतो ना म्हणे एमपीएससीचा, तो पहिल्या पानावर बघायचा, नाहीतर पान पलटायचं पण नाही. म्हणजे एमपीएससी जेव्हा निकाल येतो ना, आयोग पब्लिश करतो ते पहिले असं पहिलं पेज असतं, 1 ते 18 पानं, 1 ते 26 पानं, इथंच बघायचा निकाल. इथं नाव बघायचं, सचिन मेमणे आहे का, काय तर बंद करून टाकायचं, बघायचंच नाही पुढे म्हणला. मी म्हणलं तुम्ही तोच का? हा म्हणला, आणि लागला निकाल. मी गेलो तिकडे बघायला, 8 नंबर त्याचं नाव, 8 नंबर त्याचं नाव. मी म्हणलं कसं रे बाबा, तुला काय, तू जादूटोना केला काय, काळी चिमणीची रागबीग टाकली काय म्हणलं तू? मला तसं नाही म्हणला. जर मी विचार करतोय की मी पास होईल का, याचा अर्थ मी कुठेतरी विचार केलाय की मी नापास होऊ शकतो. मी विचार केलाय की माझं नाव पहिल्या पेजवर असणार, याचा अर्थ मी तो विचार केलाय, मी 100% पास होणार. माझी स्पर्धा, माझं स्ट्रगल चाललंय की पहिल्या पानासाठी. येते का लक्षात? आपलं म्हणजे मी पास होईल का म्हटलं, तू 100% तू असं मनात विचार केला की तू नापास होणार आहे, होऊ शकतो, होऊ शकतो म्हटलं की विषय संपला. इतकं आशावादी राहिलं पाहिजे माणसाने. शरद पवार साहेब वय किती माहिती? वय वर्ष 82 का 83. एकदा बघा त्या माणसाकडं. मी तर मला जास्त डिप्रेशन वाटतं ना, तर मी त्यांचा एखादा व्हिडिओ बघतो, लय भारी वाटतं मला. मी काय त्याचा फॅन बी नाही बरं का, अजिबात नाही मला. म्हणजे आमचे पॉलिटिकल, पण आय रिअली रिस्पेक्ट दॅट पर्सन. अम्बिशन काय असतं, वयाच्या 8 वर्ष, म्हणजे माझ्या वयाचा असताना व्यक्ती भारताचा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय. अजून सुद्धा महाराष्ट्र आला होता, सगळा देश फिरवतात. किती पक्ष आता, पक्ष फुटला तरी सुद्धा खचलेत का? नाही खचले. एखादा म्हणलं असता माझा पक्ष गेला, पुत नाही गेला, अजून लढतात. आणि आपली एक परीक्षा गेली की रडत बसते, मला कसं तरी होतंय. कशाला बाबा, संपलं आयुष्य, संपलंय का? अजून की दरवर्षी परीक्षा होतात. हे सोडणं, राजकारणी लोक आदर्श असले पाहिजे तुमचे, आदर्श. त्या राजकारणी लोकांकडून काय तर शिका. मी एक रील पण बोलवतो मध्ये,
राजकारणी लोक आहेत ना, 5 वर्ष काम करतात प्रत्यक्षा मॅम, तिकीट मिळण्यासाठी कष्ट करतात, पैसा टाकतात. पूर्वा नमस्ते, लक्ष असू द्या. गिरीश नमस्ते, लक्ष असू द्या. लक्ष असू द्या, आजी लक्ष असू द्या, मावशी लक्ष असू द्या. आजी मागून म्हणते हा जा मुर्द्या, तू कुठं काम केलं आमचं. म्हणजे एवढे शिव्या खाऊन परत उभे राहतात, पैसा टाकतात, सोनं नाणं विकतात, जमीन विकतात, कर्ज काढतात, पडतात, परत पुढच्या 5 वर्षांनी उभे राहतात. 5 वर्षांनी एक संधी मिळते त्यांना. आपल्याला दरवर्षी 4-5 संधी देत ना रे. PSI गेली, एसटी गेली, सोयी काय ना काय नाही. मग आपण का खचून जातो एवढं. येते लक्षात. असू द्या, चला. तुम्हाला खूपच बोर केलेलं आहे या मी ठिकाणी. तर अशा प्रकारे आजच्या कीर्तनाची सांगता या ठिकाणी आपण करत आहोत. उद्या सोमवारी आपण काय करतोय, वी आर गोइंग टू स्टार्ट विथ हिस्ट्री ऑफ मॉडर्न. उद्या सॅटर्डे, उद्याचं बघू, मी टाकतो मेसेज. हिस्ट्री ऑफ, आणि इट विल बी बायलिंग्वल, म्हणजे मराठी प्लस इंग्लिश. पहिले इंग्लिश मध्ये घेणार बरं का. पहिली फाईल इंग्लिश मध्ये असणार, सेकंड फाईल विल बी इन मराठी. आणि एडिट होता नंतर इंग्लिश वेगळं मराठी वेगळं होणार. पण सध्या तसं एकत्र टाकलं जाईल. अशा प्रकारे असेल. काय डाऊट आहे कोणाला? येस, एनी डाऊट यू हॅव रिगार्डिंग एनिथिंग? बोला. क्लिअर आहे का पोरांनो? कोण कोण आहे? आदिती, पूजा मॅम, अश्विनी मॅम नाही आले का? आय थिंक अश्विनी मॅम इज देअर. आहे सर, आहे. काय तुम्ही बोलला नाही मॅडम आज? ऐकत होते सर तुमचं लेक्चर. लेक्चर राहिले कीर्तन झालं. मोटिवेशनल. ठीक आहे, येत जा मॅम, तुम्ही ऑफलाईनला येत जा. हो सर. ठीक आहे, चालेल. काय डाऊट आहे मॅम? क्लिअर झालं? येस सर. ठीक आहे, चला. डाऊट आहे येस म्हटलं तुम्ही, क्लिअर आहे म्हटलं? क्लिअर क्लिअर आहे सर. चालेल. चला, बाकीच्यांना पण काय डाऊट नसेल तर क्लिअर म्हणा, पटपट पटपट. आदिती क्लिअर? व्हेरी गुड. आत्मविश्वास वाढला. थँक्यू आदिती. कॉन्सन्ट्रेशनसाठी व्हेरी गुड. कॉन्सन्ट्रेशनसाठी आहे ना, मेडिटेशन करा, मेडिटेशन करा. आणि मोबाईल फेकून द्या, आपोआप होते कॉन्सन्ट्रेशन. पूजा मॅम. ठीक आहे, बोला आपण. आठवड्यात एकदा अशा गप्पा मारतो आपण, चालेल ना? भारी वाटतं थोडं वेगळं. चालतंय, भेटू. सो थँक्यू व्हेरी मच गाईज फॉर जॉईनिंग. सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय.